हॅलो फ्रेंड्स, मी अनिकेत थोरात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. बघा, मग नवीन टॉपिकला स्टार्ट करण्याआधी मला असं वाटतं की वी शुड रिवाइज व्हॉट वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. मग बघा, आपण सुरुवातीला काय बघितलं होतं, सिलेबस बघून घेतला होता, ब्रीफ सिलेबस थोडासा वरच्यावर. त्यानंतर काय बघितलं होतं, वी हॅव स्टार्टेड फॉर द टॉसने स्टार्ट केलं ना, त्यातला पहिला चॅप्टर बघितला होता इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये पहिला पॉईंट काय घेतला होता, स्ट्रक्चर म्हणजे काय बाबा. मग सांगितलं होतं ना स्ट्रक्चर म्हणजे काय, सांगता मला सांगा. स्ट्रक्चर म्हणजे काय, एक साधी डेफिनेशन सांगितली होती. काय होती ती, अरेंजमेंट ऑफ मेंबर्स. मग मेंबर्स कुठले कुठले, बीम, कॉलम किंवा स्लॅब. अरेंजमेंट ऑफ मेंबर्स विच कॅन ट्रान्सफर द लोड सेफली टू इट्स सपोर्ट कॅन बी कॉल्ड एज अ स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर कुठले कुठले असतात, आयदर इट कुड बी 2D और द 3D. मग 2D ची डेफिनेशन सांगितली होती. 2D म्हणजे काय बोलणं, इफ द प्लेन ऑफ स्ट्रक्चर अँड लोडिंग आर इन द सेम प्लेन, एकाच प्लेनवरती असतील तर त्याला 2D प्लेन किंवा 2D स्ट्रक्चर म्हणतात. बरोबर. मग 3D स्ट्रक्चर म्हणजे काय सांगितलं होतं, इफ द प्लेन ऑफ स्ट्रक्चर अँड लोडिंग आर ऑन द डिफरंट प्लेन दॅट इज नॉट ऑन द सेम प्लेन देन दॅट इज अ 3D1. एवढं साधं सरळ कालं होतं. त्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं की सपोर्टला. मग सपोर्ट म्हणजे काय बघितलं होतं, काय असतं रे सपोर्ट. सपोर्ट म्हणजे काय, सपोर्ट टाइप्स ऑफ सपोर्ट नाही विचारतो मी, सपोर्ट म्हणजे काय विचारतोय. काय असतं सपोर्ट म्हणजे, बघा, इट इज द रेजिस्टन्स किंवा इट इज द रेजिस्टन्स टू द मुवमेंट. समजतंय, रेजिस्टन्स टू द मुवमेंट. दॅट मुवमेंट कुड बी ट्रान्सलेशनल मुवमेंट असू शकते किंवा रोटेशनल असू शकते. कुठलीही मुवमेंट जर रेस्ट्रिक्ट केली, रेजिस्ट केली, तर त्या रेजिस्टन्सला काय म्हणतात, सपोर्ट म्हणतात. तो सपोर्ट त्याला काय करतो, रेजिस्ट करतो. कळते बांधो, दॅट इज नथिंग बट द सपोर्ट. मग सपोर्टमध्ये आपण टाइप्स ऑफ सपोर्ट्स बघितले होते. पहिला कोणता होता, पहिला बघितला होता हिंज सपोर्ट. हिंज सपोर्ट म्हणजे काय होतं ते बघितलं. त्यानंतर रोलर सपोर्ट बघितला. त्यानंतर फिक्स सपोर्ट बघितला. मग हिंज सपोर्टमध्ये नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती बघितल्या, दोनच असतात ना, एक तर व्हर्टिकल रिॲक्शन आणि हॉरिझॉन्टल रिॲक्शन, दोनच अननोन असतात. मुवमेंट कधी प्रेझेंट असतं, तिथं नसतं बानो. मुवमेंट हिंज सपोर्टवरती कधीच प्रेझेंट नसतं, कारण तिथं रोटेशन ऑलवेज पॉसिबल असतं. जर रोटेशन पॉसिबल आहे तर मुवमेंट अब्सेंट असणार आहे. हे बोललोय आपण मागच्या वेळी. मग मला सांगा, ज्या अर्थी रोटेशन पॉसिबल आहे त्या अर्थी तिथं काहीतरी डिस्प्लेसमेंट होईल का. दॅट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द थीटा, दॅट इज नथिंग बट द स्लोप. दॅट स्लोप इज नथिंग बट द नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट्स. मग नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट इन हिंज सपोर्ट कोणते कोणते होते, एकच होता का, फक्त थीटा. आणि अननोन्स किती होते, दोन, RX आणि RY. तेच आपण रोलरमध्ये गेलो. रोलर सपोर्टमध्ये जेव्हा आपण गेलो त्यावेळी रोलर सपोर्टमध्ये काय बघितलं, इट इज हॅव्हिंग ओनली वन अननोन रिॲक्शन विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स बेस. इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स बेस. बघा, एक स्टेटमेंट लिहून घ्या, कुठेतरी साईडला स्टेटमेंट लिहून घ्या. रोलर सपोर्टला आणि त्याच्यासमोर एक स्टेटमेंट ला चला. इन केस ऑफ रोलर सपोर्ट, the reaction is always perpendicular to its base. मग मी असं नाही म्हणत आहे की परपेंडिक्युलर टू इट्स बेस म्हणजे रोलर सपोर्टमध्ये नेहमी व्हर्टिकलच रिॲक्शन पाहिजे. बघा, तुमचा रोलर सपोर्ट असा पण असू शकतो की रे, दिस इज युअर बीम. तुमचा रोलर सपोर्ट असं पण असू शकतो, असं सुद्धा प्लेस करू शकता. किंवा तुमचा रोलर सपोर्ट तुम्ही असं इन्क्लाइंड सुद्धा प्लेस करू शकता, समजतंय, किंवा उभा सुद्धा प्लेस करू शकता. बघा, लक्षात घ्या. मग जेव्हा तुमचा असा सपोर्ट असेल, रोलर सपोर्ट, या केसमध्ये मला सांगा, तुमची अननोन रिॲक्शन अशी काहीतरी लागेल का, दिस इज युअर बेस ना रे, दिस इज युअर बेस. या बेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन म्हटलं ना मी, आता आपण तेच लिहिलं. मग त्या बेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन म्हणजे व्हर्टिकल जाईल का, हो. बघा, इथं रोलर इन्क्लाइंड ठेवला आहे, पण बेस पण तुमचा इन्क्लाइंडच आहे का नाही, बेस पण इन्क्लाइंडच आहे. मी म्हणतोय की माझी जी रिॲक्शन आहे ती बेसला परपेंडिक्युलर आहे, तर माझी रिॲक्शन आता ह्या केसमध्ये व्हर्टिकल जाईल का, नाही जाणार. या बेसला परपेंडिक्युलर म्हणजे इन्क्लाइंडच जाईल का ही पण, हो. बघा, इथे याचा बेस कुठला आहे, हा बेस आहे का इथे, ह्या रोलरचा. मग मला सांगा, इथे रिॲक्शन कशी असेल, हॉरिझॉन्टल असेल. बघा, मग रोलर सपोर्टमध्ये मी म्हणू शकतो की रिॲक्शन इज ऑलवेज व्हर्टिकल, नाही बळांनो. इट कॅन बी हॉरिझॉन्टल, इट कॅन बी व्हर्टिकल, इट कॅन बी इन्क्लाइंड, डिपेंडिंग अपॉन द हाऊ द रोलर इज प्लेस्ड. रोलर सपोर्ट तुमचा कसा प्लेस केला आहे त्याच्यावरती तुमची अननोन रिॲक्शन व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे किंवा इन्क्लाइंड आहे हे ठरणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की नंबर ऑफ रिॲक्शन्स वाढणार आहेत. नंबर ऑफ अननोन रिॲक्शन एकच असणार आहे, पण ती त्यांची प्लेसमेंट वरती डिपेंड आहे की ती हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल, एवढं फक्त लक्षात ठेवा. कळतं इथपर्यंत, क्लिअर आहे, गुड. मग त्यानंतर आपण रोलर सपोर्टमध्ये बघितलं होतं की तिथे सुद्धा रोटेशन पॉसिबल होतं. मग तिथे रोटेशन पॉसिबल होतं त्याचा अर्थ काय होतं बळांनो, की तिथे सुद्धा मुवमेंट अब्सेंट आहे. मग मला सांगा, मी असं स्टेटमेंट अजून एक लिहू शकतो का, की इन केस ऑफ हिंज अँड द रोलर सपोर्ट, काय म्हणतोय मी, इन केस ऑफ हिंज अँड द रोलर सपोर्ट मुवमेंट इज ऑलवेज अब्सेंट. लिहून घ्या वाटलं तर, इन केस ऑफ हिंज अँड रोलर सपोर्ट मुवमेंट इज ऑलवेज अब्सेंट. याचाच अर्थ काय रे, रोटेशन इज ऑलवेज पॉसिबल, रोटेशन थीटा इज ऑलवेज
पॉसिबल. हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. या दोन्ही सपोर्ट भोवती कधीही मुवमेंट जनरेट होत नाही. जेव्हा MDM शिकू आपण, बाकी पुढचे टॉपिक्स आहेत, स्लोप डिफ्लेक्शन वगैरे असेल, तिथे आपल्याला ह्या गोष्टींची खूप गरज लागते. म्हणून स्टेटमेंट लिहून घ्या कुठेतरी की रोलर आणि हिंज सपोर्टला कधीही मुवमेंट जनरेट होत नाही. ते फक्त फिक्स सपोर्टला किंवा गायडेड रोलर सपोर्ट, व्हर्टिकल शेअर इन सपोर्ट एक असतो आणि हॉरिझॉन्टल शेअर इन सपोर्ट असतो. त्याचे सपोर्ट आहेत ते आपण घेतले नाहीत, पण जेव्हा मी एसडीआय केडीआय शिकवेन त्यावेळी मी तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करेन. आत्ता सांगितलं तर थोडंसं कन्फ्युजन होईल, तेव्हा सांगितलं तर बेटर वेमध्ये तुम्हाला कळेल. म्हणून मी थोडंसं मागे ठेवलं. फ्री एंड असेल तर फ्री एंडला काय रिएक्शन्स असतात, डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट्स काय असतात, या सुद्धा गोष्टी आपण पुढे व्यवस्थित क्लिअर करणार आहोत. काही मिस होणार नाही आहे. फक्त व्यवस्थित त्या गोष्टींना कुठे कुठे ॲडजस्ट केले, कारण तिथे ते जास्त प्रकारे कळू शकतं आपल्याला. म्हणून बाकी काहीच नाही आहे. बघा मग रोलर सपोर्ट आपण बघितला. रोलर सपोर्टमध्ये एकच अननोन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट किती, 2 का रे. इट कॅन बी, ह्या केसमध्ये काय असेल डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट, या केसमध्ये डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट डेल्टा वाय असेल ना रे, कारण हा व्हर्टिकली मूव्ह होऊ शकतो. या केसमध्ये सांग मला मग डेल्टा एक्स असेल. बघा मग डेल्टा एक्स और डेल्टा वाय काही असतो डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट, फक्त एकच असेल त्याच्यामध्ये. दुसरा एक डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट कुठला, थीटा, स्लोप. म्हणजे रोलर सपोर्टमध्ये टोटल डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट किती झाले, 2. एक तर डेल्टा एक्स किंवा डेल्टा वाय आणि दुसरा कुठला असेल थीटा, दॅट इज नथिंग बट द स्लोप. इथपर्यंत क्लिअर आहे. रोलर सपोर्ट पण बघितला. त्यानंतर आपण काय बघितलं होता, फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्टमध्ये काय बघितलं रे, फिक्स सपोर्टमध्ये आपण बघितलं होतं की इट इज हॅव्हिंग द हॉरिझॉन्टल रिॲक्शन, इट इज हॅव्हिंग द व्हर्टिकल रिॲक्शन, ॲज वेल ॲज इट इज हॅव्हिंग द रेजिस्टिंग मुवमेंट. ज्या अर्थी तिथं रेजिस्टिंग मुवमेंट होतं त्या अर्थी तिथं स्लोप काय असणार आहे, झिरोच असणार आहे. त्या अर्थी तिथे स्लोप काय असणार आहे, झिरोच असणार आहे. मग मला सांगा फिक्स सपोर्टमध्ये आपण नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती बघितल्या होत्या, 3. मग सगळीकडून रेस्ट्रिक्टेड होतं ते. मग डिस्प्लेसमेंट असेल का तिथं, नसणार आहे. मग डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट किती बघितले, 0 बघितले. किती बघितले, 0 बघितले. मग मला सांगा जी आपण सपोर्ट बघितले आत्तापर्यंत, आपण जे सपोर्ट बघितले, हा काहीतरी हिंज सपोर्ट होता, हा रोलर सपोर्ट होता आणि हा तुमचा काय होता, फिक्स सपोर्ट होता. बरोबर ना. बघा हे सगळे तुम्हाला 2D मध्ये दिसत आहेत का रे. दीज आर द 2D सपोर्ट्स जे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलंय. दीज आर द 2D सपोर्ट्स. मग 2D सपोर्ट्समध्ये आपल्याला कळालं की नंबर ऑफ रिॲक्शन आणि नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट किती असतात. पण आपण म्हणतो की बाबा प्लेन रिजिड स्ट्रक्चर, स्पेस रिजिड स्ट्रक्चर. मग मला सांगा प्लेन इज अ 2D, स्पेस म्हणजे 3D. मग मला सांगा ज्या अर्थी तुम्ही स्ट्रक्चर 3D म्हणतात त्या अर्थी त्या स्ट्रक्चरचे सपोर्ट सुद्धा 3D मध्येच जातील का. हो, त्या स्ट्रक्चरचे सपोर्ट सुद्धा 3D सपोर्ट होतात. मग त्या 3D सपोर्टच्या रिॲक्शन सुद्धा डिफरंट असतात. मग त्या 2D मधल्या वापरून चालणार आहे का. मग तुम्ही जर तिथं हिंजच्या 2 घेतल्या, रोलरची 1 घेतली किंवा फिक्स सपोर्टच्या 3 घेतल्या तर तुमचं एक्झाम्पल 100% चुकणार आहे. का, कारण तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे 3Dचं, मग तुम्ही सपोर्ट रिॲक्शन वापरतायत 2Dच्या, हे चुकीचं आहे. मग आपल्याला 3Dच्या रिॲक्शन्स माहीत पाहिजेत ना. तेच थोडंसं बघून घेऊ सपोर्टचा दुसरा पार्ट की बाबा 3D रिॲक्शन्स म्हणजे काय असतं आणि किती जास्त डेव्हलप होतात का कमी होतात का तेवढ्याच राहतात, हे थोडंसं डिस्कस करून घेऊ. बघा मग लक्ष द्या. बघा मग पहिला सपोर्ट कोणता होता आपला, सांगा बरं. पहिला सपोर्ट आपण कुठला बघितला होता, टाईप हिंज सपोर्ट होता का. फर्स्ट वन वॉज माय हिंज सपोर्ट. त्यालाच काय म्हणतो मी, पिन सपोर्ट सुद्धा म्हणतो. बरोबर. मग मला सांगा हिंज सपोर्ट मध्ये नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स इन प्लेन स्ट्रक्चर. प्लेन म्हणजे कुठला स्ट्रक्चर, 2D स्ट्रक्चर. प्लेन स्ट्रक्चर मध्ये मला सांगता का नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती मिळाले होते मला, 2 होत्या. किती होत्या, 2 होत्या. तेच मला सांगा जर 3D मध्ये असेल हिंज, जर सपोर्ट तुमचा हिंज सपोर्ट जर 3D मध्ये असेल तर नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स किती होतात, 2च राहतात, 3 होतात, 4 होतात का 1 होते, हे आपण व्यवस्थित बघून घेऊ. बघा त्यासाठी आपण थोडासा 3D सपोर्ट काढून घेऊ. हा तुमचा सपोज 2D आहे, हा तुमचा 2D हिंज आहे. बरोबर. या 2D हिंज मध्ये कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स लागतात, ही व्हर्टिकल रिॲक्शन Ry आणि हॉरिझॉन्टल रिॲक्शन Rx लागते. बरोबर. तसं थोडंसं 3D मध्ये बघून घेऊ. बघा लक्ष द्या. इमॅजिन करा थोडंसं. दिस इज युअर 3D हिंज सपोर्ट. बरोबर. हा खालून काहीतरी फिक्स असेल ना बाळांनो. हो, खालून काय असेल, हा फिक्स असेल. मग मला सांगता का, बघा जेव्हा तुमचा हा सपोर्ट आहे, तुमचा हा हिंज सपोर्ट आहे, या हिंज सपोर्टला हा वरून जर दाबलं, वरून जर खाली दाबलं तर मला सांगता का की व्हर्टिकल रिॲक्शन Ry प्रेझेंट असेल का तिथं. व्हर्टिकल रिॲक्शन Ry प्रेझेंट असणार आहे कारण खालून पण फिक्स आहे ना इथे. हो, मग तसंच सांगा मला जर मी इकडून त्याला दाबायचा प्रयत्न केला स्ट्रक्चरला, या साइडून त्याला फोर्स लावायचा प्रयत्न केला तर मला सांगा एक रेजिस्टिंग रिॲक्शन Rx सुद्धा जनरेट होईल का. एक रेजिस्टिंग रिॲक्शन Rx सुद्धा जनरेट होईल तिथे. कळते बाळांनो. हे तर आपण ऑलरेडी 2D मध्ये बघितलंच आहे. बघा मग 3D मध्ये काय होतं, जेव्हा मी स्ट्रक्चरला इकडून पुश करेन, कळतंय. आता तिसरी रिॲक्शन पण आली ना, ही झेड डायरेक्शन बघितलं ना, कोऑर्डिनेट सिस्टम आपण बघितले. मग ही झेड डायरेक्शन मध्ये जर मी त्याला पुश करायचा प्रयत्न केला तर झेड डायरेक्शन मधून पण एक त्याला काहीतरी रेजिस्टिंग रिॲक्शन Rz सुद्धा मिळेल का.
रेजिस्टिंग रिएक्शन RZ सुद्धा मिळेल. मग मला सांगता का इन केस ऑफ हिंज सपोर्ट, इन केस ऑफ 3D हिंज सपोर्ट, 3D इन केस ऑफ 3D हिंज सपोर्ट, नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स, नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स किती असतील रे ते सांगता? सांगा चला. नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स किती? 3. कुठल्या कुठल्या आता त्या? RX, RY आणि RZ. क्लिअर आहे इथपर्यंत? डाऊट आहे कोणाला? नाही. बघा मग RX आणि RY इथे होतं आणि 3D मध्ये गेल्यामुळं तुमचा एक ऍक्सिस वाढला, Z ऍक्सिस वाढला. त्या Z ऍक्सिसला जर तुम्ही फोर्स लावला तर तिथे सुद्धा रेजिस्टिंग रिएक्शन तुम्हाला RZ टाइप्स मध्ये मिळणारच आहे. म्हणून म्हटलं की जर हिंज सपोर्ट असला, जर तुम्ही 2D चा घेतला, तुमचा प्लेनर स्ट्रक्चर आहे, तुम्हाला एक्झाम्पल प्लेनर दिलंय, तिथं 2D वापरलं तर गुड. पण जर तुमचं जर एखादी स्पेस स्ट्रक्चर दिलंय, समजते स्पेस स्ट्रक्चर काय असतं ते सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन क्लिअर करू. पण जर तुमचं 3D मध्ये स्ट्रक्चर दिलंय आणि तुम्ही जर 2D चे रिएक्शन दोनच वापरत असाल तर ते 100% एक्झाम्पल काय होणार आहे? चुकणारच आहे. मग तिथे आपल्याला लक्षात घ्यायचं की जर हिंज जर 2D मध्ये 3D मध्ये असेल तर तिथे किती रिएक्शन्स घ्यायच्या? 3. कुठल्या कुठल्या? RX, RY आणि RZ. क्लिअर आहे इथपर्यंत? गुड. बघ मला सांगा, सोबत हाच एक सपोर्ट आहे, हिंज बघितला आपण. दुसरा कुठला होता? रोलर होता. दुसरा कुठला होता? रोलर सपोर्ट होता. गुड. रोलर सपोर्ट होता. त्याला दुसरी पण नावं आहेत ना, त्याला भरपूर नाव. फेस सपोर्ट वगैरे बघितलं आपण, ते लक्षात घ्या तुम्ही. आता बघा, हा जर रोलर सपोर्ट असेल, मी काय करतो आता, हा फिक्स केलाय ना, तिथे काय असतील आता खाली? रोलर्स असतील का? फिक्स केलाय तिथे काय असतील? रोलर्स असतील बघा. म्हणजे मला सांगा, आता हा रोलर सपोर्ट मूव्ह होईल का? हा रोलर सपोर्ट काय होईल? मूव्ह होईल. मग मला सांगा, खालून तुम्ही जर व्हर्टिकली रोलरला दाबला, या व्हर्टिकली या रोलर सपोर्टला काय केलं? दाबलं, तर मला सांगा हा खाली जाईल का? नाही जाणार. का? कारण त्याचा काहीतरी प्लॅटफॉर्म त्याला रिएक्शन देतोय ना, त्या रोलर सपोर्टला काय करतोय? रिएक्शन देतोय. त्यामुळे व्हर्टिकली जर तुम्ही त्याला दाबला तर तिथं RY 100% काय असणार आहे? प्रेझेंटच असणार आहे. पण त्याच ठिकाणी तुम्ही हा हॉरिझॉन्टली मूव्ह करायचा प्रयत्न केला, हॉरिझॉन्टली दाबायचा प्रयत्न केला, इकडून रिएक्शन लागेल का? नाही लागणार ना, कारण रोलर आहे ते मूव्ह होईल. म्हणजे RX काय असेल? 0 होईल. तसंच मला Z ऍक्सिस मध्ये दाबायचा प्रयत्न करा. हॉरिझॉन्टल आहे नाही सगळं, Z ऍक्सिस मध्ये दाबायचा प्रयत्न करा. इकडून रिएक्शन लागेल का? RZ लागेल का? नाही लागणार. RZ सुद्धा काय असेल? 0 असेल. कारण रोलर आहेत ना रे. बॅकचं उदाहरण दिलं होतं आपली ट्रॅव्हलिंग बॅक. इकडे मूव्ह करा किंवा तिकडे मूव्ह करा, कुठे पण जाणार आहे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, फक्त व्हर्टिकली खाली जाऊ शकत नाही. कळते? मग तो एक्स ऍक्सिस असेल, Z असेल, LMN, OPXYZ काही असेल, समजतंय? पण त्या ऍक्सिस भोवती तो कधीच मूव्ह होणार नाही. फक्त परपेंडिक्युलर गोष्टींमध्ये फक्त तो मूव्ह होत नाही, कारण परपेंडिक्युलर त्याला काय लागते? खालून रिएक्शन लागते. म्हणजे व्हर्टिकली मूव्ह होऊ शकत नाही, पण बाकी सगळे ऍक्सिस भोवती मूव्ह होऊ शकतो. पण मला सांगा, आपण फक्त हे एक्स, वाय आणि झेड एवढ्याच कोऑर्डिनेट सिस्टीम बघतो, हो ना? मग मला सांगा, नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स, नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स इन दिस 3D रोलर, इन दिस 3D रोलर किती असतील? आता एकच राहते ना बाळांनो. बघा तुम्ही 2D रोलर बघितला काय? एकच व्हर्टिकल अननोन रिएक्शन आहे. आणि तुमचा 3D रोलर बघितला काय? एकच तुम्हाला अननोन रिएक्शन तिथे सुद्धा मिळणार आहे. समजतंय? बघा मग इथं लिहून घेऊयात का आपण? बघा हे क्लिअर आहे इथपर्यंत? डायग्राम्स वगैरे व्यवस्थित काढून घ्या जर एखाद्याला समजत नसेल तर. बघा या गोष्टी क्लिअर होते कॉन्सेप्च्युअली, म्हणजे एक्झाम मध्ये जर कन्फ्युजन क्रिएट झालं तरी सुद्धा तिथल्या तिथं आपण वर्कआउट करू शकतो. बघा एकच अननोन रिएक्शन होतं का 2D मध्ये रोलर साठी? कुठला होता? इट कॅन बी RX, इट कॅन बी RY डिपेंडिंग अपॉन द रोलर इज प्लेस्ड. बघा एकच अननोन रिएक्शन होती. तसंच जर मी 3D मध्ये गेलो तर तिथे सुद्धा मला रोलर सपोर्ट साठी एकच अननोन रिएक्शन मिळते का? हो, कारण तो Z ऍक्सिसला सुद्धा मूव्ह होऊ शकतो, कारण खाली रोलरच आहे. रोलर कुठल्या पण डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतं. समजतंय? इथपर्यंत क्लिअर आहे? गुड. बघा मग नेक्स्ट सपोर्ट कुठला होता आपला महत्वाचा तिसरा सपोर्ट कुठला होता? फिक्स्ड सपोर्ट. कुठला होता? फिक्स सपोर्ट. थोडंसं फिक्स सपोर्ट होती पण बोलून घ्या. बघा फिक्स सपोर्ट मध्ये आपण नंबर ऑफ अननोन रिएक्शन कुठल्या कुठल्या बघितल्या होत्या? एक तर व्हर्टिकल रिएक्शन RY प्रेझेंट आहे, कळतंय? एक हॉरिझॉन्टल रिएक्शन RX प्रेझेंट आहे आणि मुवमेंट सुद्धा प्रेझेंट आहे. मुवमेंट प्रेझेंट होतं कारण रोटेशन रेस्ट्रिक्टेड होतं. मग मला सांगा बाळांनो की इन केस ऑफ फिक्स सपोर्ट इन 2D केस किती नंबर ऑफ अननोन्स? 3 असतात. कुठले कुठले? RX, RY आणि कुठला रे? सॉरी M. RX, RY आणि M असतो. RX, RY आणि M. 3 number of unknown components are there in case of fixed supports. बघा जरा थोडंसं 3D मध्ये फिक्स करून घेऊ. थोडंसं 3D फिक्स सपोर्ट पण बघून घेऊ. सपोज तुमचा फिक्स सपोर्ट आहे, ओके, आणि त्याला कुठली तरी एखादी बीम कनेक्टेड आहे, तर मला सांगता ज्या अर्थी मी व्हर्टिकल रिएक्शन RY लावतोय, ज्या अर्थी व्हर्टिकल रिएक्शन RY लागतोय, हॉरिझॉन्टल रिएक्शन RX लागते, त्या अर्थी जसं हिंज मध्ये होतं, त्या अर्थी जसं हिंज मध्ये Z ऍक्सिसला रिएक्शन लागली होती, तसंच इथे सुद्धा RZ लागेल का? कारण हे सगळ्या बाजूने काय आहे म्हणून
फिक्स आहे ना रे, फिक्स सपोर्ट आहे ना रे, हा सगळ्या बाजूने काय होईल, हा फिक्सच असेल का, म्हणजे हॉरिझॉन्टल रिएक्शन आर एक्स तर प्रेझेंट असणारच आहे, आर वाय सुद्धा प्रेझेंट असणार आहे, पण झेड ऍक्सिस भोवती तुमचा आता आर झेड सुद्धा येईल का, कारण तिथे सुद्धा फिक्स आहे, त्या एंडला सुद्धा रेस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे तिथे डिस्प्लेसमेंट पॉसिबल नाही आहे, त्यामुळे आर झेड सुद्धा तुमचा ऍक्ट मध्ये, आर झेड सुद्धा ऍक्ट मध्ये. मग मला सांगता नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स इन केस ऑफ 3D फिक्स सपोर्ट, 3D फिक्स आहे ना, इन केस ऑफ 3D फिक्स सपोर्ट नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स, या दोन तर होत्या, हा मुवमेंट तर आहे 3 झाल्या आणि एक आरजेड पण आला त्याच्यामध्ये, किती झाला 4 झाल्या. बघा 4 आता 2 मिनिटं याला असंच ठेवा, 4च समजा. बघा मग पुढे अजून एकदा क्लिअर करू, त्या 4 राहत नाहीत, अजून थोड्याशा वाढतात, का वाढतात, कशा वाढतात, थोडेसे कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये क्लिअर होईल. बघा मग एक 3D बीम घेऊ आपण, हे काय करू 3D बीम घेऊ, दिस इज युअर 3D बीम. ओके, ही काहीतरी तुमची इकडे लेंथ आहे, इकडे इन्फायनाइट डिस्टन्स वरती गेले सपोज. ओके, तर मला सांगा हा जो ऍक्सिस असतो त्याला काय म्हणतात रे, इट इज अ एक्स ऍक्सिस. कोऑर्डिनेट सिस्टीम बघितली ना रे आपण, एक्स ऍक्सिस. हा व्हर्टिकल असतो त्याला काय म्हणतात रे, इट इज अ वाय ऍक्सिस, इट इज अ वाय ऍक्सिस. आणि हा जो इकडे असतो इन्क्लाइन, ज्या बीम तुमच्या बोर्डला परपेंडिक्युलर एक्सटेंड केल्यात, तो कुठला ऍक्सिस असतो, दिस इज युअर झेड ऍक्सिस, दिस इज युअर झेड ऍक्सिस. बघा आपण जेव्हा बीम काढतो, जेव्हा आपण बीम काढतो 2D मध्ये, सपोज हा माझा सिंपली सपोर्टेड बीम आहे, सिंपली सपोर्टेड बीम मध्ये मी जर मुवमेंट दाखवायचं म्हटलं तर असं काहीतरी दाखवतो का, याला मी एम म्हणतो, असंच दाखवतो ना रे बानो. मग मला सांगा आपण याला एक्स ऍक्सिस कन्सिडर करतो, बरोबर आहे. मग आपण काय म्हणतो की मुवमेंट इज अबाउट द एक्स ऍक्सिस, पण चुकीचं आहे ना रे, मुवमेंट इज नॉट अबाउट द एक्स ऍक्सिस. का ते बघू थोडंसं. बघा लक्ष घ्या, सपोज मी याला इथं क्लोज केलं, या बीमला एवढेच बीम आहे. बघा मुवमेंट असं तुमचं या ऍक्सिसला प्रेझेंट आहे ना, मी असं काढतो त्याला, असंच काहीतरी प्रेझेंट आहे का तुमचं मुवमेंट, तसंच दाखवणार आहे मी. हो, मग मला सांगा मुवमेंट इज अबाउट विच ऍक्सिस, मुवमेंट कुठल्या ऍक्सिस भोवती ऍक्ट झालाय. बघा मग हा ऍक्सिस कुठला आहे, ह्या ऍक्सिस भोवतीच मुवमेंट ऍक्ट होतोय का, व्यवस्थित बघणार आहे, ह्या ऍक्सिस भोवतीच मुवमेंट काय होतंय, ऍक्ट होतंय. मग मला सांगता का हा ऍक्सिस कोणता आहे, बघा बरं हा ऍक्सिस कोणता आहे, इट इज अ झेड ऍक्सिस, इट इज अ झेड ऍक्सिस. म्हणजे 2D बीम मध्ये तुमच्या बीम मध्ये जे मुवमेंट ऍक्ट होतं दॅट इज ऑलवेज अबाउट द झेड ऍक्सिस असतं, ऑलवेज अबाउट द झेड ऍक्सिस असतं, एक्स ऍक्सिस भोवती नसतं. इट इज रोटेटिंग अबाउट द झेड ऍक्सिस, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हे थोडंसं इरेज करतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एम झेड झेड, एम झेड झेड म्हणू शकतो मी, समजतंय. मग हे जे तुमचं मुवमेंट आहे ते तुमच्या बीमला काय करतंय, ह्या मुवमेंटमुळे इकडून पण एक मुवमेंट लागले, सपोज इकडून पण सेम मुवमेंट लागले एमच, मग हे दोन मुवमेंट तुमच्या बीमला काय करतील, बेंड करतील का, काय करतील, बेंड करतील. मग मुवमेंट अबाउट झेड ऍक्सिस तुमच्या बीमचं काय करतात, बेंडिंग करतात. काय करतात, बेंडिंग करतात. बेंडिंग मुवमेंट म्हणा त्याला, बेंडिंग मुवमेंट म्हणू शकतो आपण. इट इज हॅव्हिंग द इफेक्ट ऑफ बेंडिंग मुवमेंट. का, या दोन मुवमेंट्स मुळे तुमच्या बीमचं काय झालं, बेंडिंग झालं, बेंडिंग मुवमेंट जनरेट झालं तिथं, हे म्हणू शकतो मी. तसंच मला सांगा, सपोज जसं मी झेड ऍक्सिस भोवती मुवमेंट लावलं होतं, इथे जसं लावलं झेड ऍक्सिस भोवती जसं मी मुवमेंट लावलं, तसंच मला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस भोवती पण लावावं लागेल का, कारण तो 3D पार्ट झाला. 2D मध्ये एकच ऍक्सिस दिसत होता तुला झेड परपेंडिक्युलर, पण इथे आता एक्स पण आला आणि वाय पण आला, म्हणजे त्याचा अर्थ एक्स ऍक्सिस भोवती पण मुवमेंट जनरेट होईल आणि वाय ऍक्सिस भोवती पण मुवमेंट जनरेट होईल का, होईल बाळांनो, कळते. मग एक्स ऍक्सिस भोवती कसं जनरेट होईल, हे असं काहीतरी जनरेट होईल, इमॅजिन करा. बघा वाय ऍक्सिस भोवती काय जनरेट होईल, हे थोडंसं इरेज करतो. ओके, वाय ऍक्सिस भोवती असं काहीतरी जनरेट होईल तुमचं मुवमेंट. मग मला सांगता का, जेव्हा तुमचं एक्स ऍक्सिस, लॉन्जिट्युडनल ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस ना रे, जो मोठा ऍक्सिस असतो तुमच्या बीमचा त्याला एक्स ऍक्सिस म्हणतात. मग त्या एक्स ऍक्सिस भोवती जर मुवमेंट जनरेट केलं, बघा लक्ष घ्या, हा तुमचा बीम आहे, सपोज दिस इज युअर बीम, आणि तुमचा हा एक्स ऍक्सिस आहे का, या एक्स ऍक्सिस भोवती मुवमेंट जनरेट झाले का. बघा मग हे एक्स ऍक्सिस भोवती मुवमेंट जनरेट झालं तर हे तुमच्या बीमचं काय करेल, ट्विस्टिंग करेल का, काय करेल, ट्विस्टिंग करेल. जर तुमचं मुवमेंट एक्स ऍक्सिस भोवती जनरेट झालं देन इट विल गिव्ह द ट्विस्टिंग टू युअर बीम, ट्विस्टिंग इफेक्ट होईल जनरेट करेल, समजतंय. मग मी असं म्हणू शकतो का की एमएक्स एक्स म्हणजे काय, मुवमेंट अबाउट एक्स ऍक्सिस. मग ते काय जनरेट करेल रे, ट्विस्टिंग होईल का बीमचं, मग मी तिथे ट्विस्टिंग मुवमेंट म्हणू का, येस, ट्विस्टिंग मुवमेंट किंवा ट्विस्टिंग इफेक्ट, समजतंय. ट्विस्टिंग आणि बेंडिंग मधला हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. बघा मग बेंडिंग जे होतं तुमचं, बेंडिंग मुवमेंट जे असतं ते अबाउट झेड ऍक्सिस असतं. जर एक्स ऍक्सिस भोवती जर तुम्ही मुवमेंट जनरेट केलं तर ते तुमचं काय करेल, बीमला ट्विस्ट करायचा प्रयत्न करेल. कसा काय करेल, ट्विस्ट करायचा. तुम्ही कपडे घेता, पिळता ना, तुमचे कपडे असे लांबडे असतात बरोबर, ते तुम्ही पिळायचा प्रयत्न करता. काय करता, म्हणजे त्यांचं ट्विस्टिंग करता ना रे, दॅट इज नथिंग बट द ट्विस्टिंग. आणि त्याच तुमच्या कपड्याला असं थोडंसं
इकडून फोर्स लावायचा प्रयत्न करा. बघा ते कपडे असे काय खाली काहीतरी स्लोप करतील. दॅट इज नथिंग बट युअर बेंडिंग. कधी इथपर्यंत क्लिअर आहे? तसंच मला सांगा झेड ऍक्सिसला मी मुवमेंट लावलं, बघितलं की ते बेंडिंग देत आहे, बेंडिंग मुवमेंट देत आहे. तसंच मी एक्स ऍक्सिसला लावलं तर मला ट्विस्टिंग मिळतंय. तसंच जर बाळांनो मी जर वाय ऍक्सिसला जर मुवमेंट जनरेट केलं, जर वाय ऍक्सिसला मुवमेंट लावलं तर मला सांगता काय बीम मध्ये काय इफेक्ट होईल? बघा हीच बीम आहे. ह्या बीमचा हा वाय ऍक्सिस आहे का? बघा या बीमचा वाय ऍक्सिस आहे. या वाय ऍक्सिसच्या मागून असं मुवमेंट लागते का? म्हणजे या बीमला इकडून काहीतरी मुवमेंट लागेल, इकडून पण लागेल. जर मला सांगा या बीमला इकडून मुवमेंट लागत असेल आणि इकडून सुद्धा मुवमेंट लागत असेल तर या बीमचं बकलिंग होईल का? जर सपोज याला उभं केलं, कॉलम झाला, मग कॉलमला जर इकडून मुवमेंट लागलं तर या कॉलमचं काय होतं रे? बकलिंग होतं ना. सॉम मध्ये शिकलोय आपण, स्टील मध्ये सुद्धा शिकलोय, आरसीसी मध्ये पण शिकलोय कॉलम. बघा कॉलमचं काय होईल? बकलिंग होईल. मग मला सांगतात जर मुवमेंट इज अबाउट y axis, movement is about y axis, then which kind of effect would be there? Buckling. काय असेल? बकलिंग. हा बेसिक फरक कळतो तुम्हाला. बेंडिंग मुवमेंट, ट्विस्टिंग मुवमेंट आणि बकलिंग. तुमच्या एकाच बीम मध्ये ज्या ऍक्सिस भोवती मुवमेंट ऍक्ट झालंय त्याच्यानुसार तुमचं मुवमेंट ठरतं, सॉरी बेंडिंग मुवमेंट ठरतं, ट्विस्टिंग मुवमेंट ठरतं किंवा तुमच्या बीमचं बकलिंग झालंय का नाही हे ठरतं. हा बेसिक डिफरन्स आहे बेंडिंग, ट्विस्टिंग आणि बकलिंग मधला. सॉरी बघा, मग आता हा फरक कळालाय, हे व्यवस्थित लिहून घेतलं. बघा नोट्स व्यवस्थित लिहून घेत जा. मग मला सांगा जर तुमचा 2D फिक्स सपोर्ट मध्ये जे मी म्हणतो की मुवमेंट माझं प्रेझेंट आहे, 2D फिक्स सपोर्ट मध्ये काय म्हणतोय? मुवमेंट माझं प्रेझेंट आहे, तर हे मुवमेंट अबाउट विच ऍक्सिस रे? सांगितलं ना रे, मुवमेंट अबाउट झेड ऍक्सिस असतं 2D मध्ये. तसं झेड ऍक्सिस भोवती आहे 2D मध्ये, तसंच 3D मध्ये गेल्यानंतर mx पण असणार आहे आणि my सुद्धा असणार आहे. होणार आहे mx सुद्धा असेल आणि my सुद्धा असेल. मग मला सांगता का की नंबर ऑफ अननोन्स कुठले कुठले असतील? rx तर बघितला आहेच, ry सुद्धा फिक्स सपोर्टला असेल, rz सुद्धा असेल का? हो rz सुद्धा असेल, mz तर आहेच ना रे 2D मध्ये, तो तर येणारच आहे. त्याचबरोबर mx आणि my सुद्धा येतील. मग नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स इन केस ऑफ फिक्स सपोर्ट किती झाला? 6 झाला. इथपर्यंत कन्फ्युजन आहे. थोडंसं मला डिस्प्लेसमेंट कंपोनेंट इन केस ऑफ 3D हे पण थोडं गरजेचं नाही आहे बरं का. डिस्प्लेसमेंट कंपोनेंट आपल्याला विचारणार नाही, कारण केडीआय जनरली नाही विचारत, पण म्हणजे याच्यामध्ये 3D मध्ये मोस्टली विचारत नाही, विचारू पण शकतात. पण बघा डिस्प्लेसमेंट कंपोनेंट जर मी बघायला गेलो तर मला सांगा ज्या हिंज सपोर्टला दोन्ही साईडने रेस्ट्रिक्टेड होतं, बरोबर? दोन्ही साईडने रेस्ट्रिक्टेड होतं, तिथे कुठली मुवमेंट पॉसिबल होती का? नाही. इथे तिन्ही साईडवर रेस्ट्रिक्टेड आहे, तर इथे सुद्धा मुवमेंट होईल का? प्रेझेंट नसणार आहे बघा, ट्रान्सलेशनरी मुवमेंट नसणार आहे. पण ज्या अर्थी इथे रोटेशन थीटा आहे त्या अर्थी इथे सुद्धा रोटेशन थीटा असणारच आहे का? म्हणजे डिस्प्लेसमेंट कंपोनेंट जो 2D मध्ये एक होता तोच 3D मध्ये सुद्धा एकच राहणार आहे इन केस ऑफ हिंज 1. तसंच रोलर मध्ये आला, सपोज मी एक्झाम्पल घेतो की हा माझा रोलर सपोर्ट आहे, बरोबर? या रोलर सपोर्टचा डिस्प्लेसमेंट कंपोनेंट कुठला आहे? हॉरिझॉन्टली इकडून फोर्स लावला तर या साईडला तो डिस्प्लेस होईल का? म्हणजे काहीतरी डेल्टा एक्स डिस्टन्स ने काय होईल? तो डिस्प्लेस होईल. डेल्टा एक्स डिस्टन्स ना डिस्प्लेस होईल. तसंच मला सांगा जर हा 3D काहीतरी असता, तर या झेड डायरेक्शनला पण रिएक्शन नाही, म्हणजे हा झेड डायरेक्शनला सुद्धा काहीतरी डिस्प्लेस झाला असता का? डेल्टा झेड म्हणतो मी त्याला, डेल्टा झेड म्हणतो. मग इन केस ऑफ रोलर सपोर्ट इन 3D केस नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कंपोनेंट्स किती झाले? 2 कुठले? डेल्टा एक्स आणि डेल्टा झेड. पण तुमचा थीटा सुद्धा असणार आहे का? कारण मुवमेंट अब्सेंट नाही म्हणून. मुवमेंट काय असतं? रोलर सपोर्टला अब्सेंट असतं, याचा अर्थ रोटेशन पॉसिबल आहे, म्हणजे तो थीटा सुद्धा येईल. म्हणजे 2 + 1 टोटल नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट कंपोनेंट्स इन केस ऑफ रोलर सपोर्ट 3D केस मध्ये किती झाले? 3 झाले. तसंच फिक्स सपोर्टला गेला, फिक्सला तर तिन्ही बाजूने रेस्ट्रिक्टेड केलं होतं. तुम्ही जेव्हा 3D मध्ये जाल तर सगळीकडून रेस्ट्रिक्टेड आहे. ज्या अर्थी तुमचा फिक्स सपोर्ट सगळीकडून रेस्ट्रिक्टेड आहे तिथे डिस्प्लेसमेंट कंपोनेंट असेल का? नाही. मग फिक्स सपोर्ट मध्ये 3D केस मध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट कंपोनेंट किती असणार? 0च असणार. बघा इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? सपोर्ट बघतोय आपण. सपोर्ट मध्ये काय बघितलं? आतापर्यंत आपण मागच्या लेक्चर मध्ये जे सपोर्ट बघितले होते इंट्रोडक्शन लेक्चर 1 मध्ये, ते 2D केस साठी होते. 3D केस साठी जर सपोर्ट आले तर आपल्याला नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स थोडेसे चेंज होतात, ते सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण एक्झाम मध्ये तिथेच चुकतो आपण. समजतंय? मग 3D केस मध्ये मला सांगा हिंज सपोर्ट घेतला पहिला. हिंज सपोर्ट मध्ये 2D मध्ये किती होत्या नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स? 2 होत्या. तेच 3D मध्ये गेलो तर किती झाल्या? 3 झाल्या का? आरजेड सुद्धा प्रेझेंट होता. तसंच रोलर मध्ये आला तेव्हा नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स इन 2D केस किती होत्या? एकच होती. तसंच जेव्हा तुम्ही 3D मध्ये गेला तेव्हा नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स किती झाला?
एकच राहिले ना रे बानो, कारण ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनला एक्स असो किंवा झेड असो मोहतात होणारच होतं. बघा मग जसं फिक्स सपोर्टला बघितलं, फिक्स सपोर्ट मध्ये जसं RX RY असतं तसं 3D मध्ये गेल्यानंतर RZ सुद्धा येणार आहे. तसंच MZ होतं तसंच MX आणि MY सुद्धा त्याला साथ 3D मध्ये मिळणार आहे. त्यामुळं फिक्स सपोर्टला 2D मध्ये अननोन रिएक्शन्स किती 3 आणि 3D मध्ये किती 6. समजता इथपर्यंत क्लिअर आहे. सिंक सपोर्ट, रोलर सपोर्ट आणि फिक्स सपोर्ट हे महत्वाचे सपोर्ट आहेत जे आपल्याला एसडीए केडीए मध्ये लागतात. तिथे आपल्याला 2D 3D स्ट्रक्चर काय असतात त्याचं एसडीए केडीए काढताना जो फॉर्म्युला आहेत, शॉर्टकट मेथड आहे आणि थोड्याशा कॉन्सेप्च्युअल गोष्टी पण आहेत, तिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे हे सगळं बाय हार्ट झालं पाहिजे. जर एखाद्याला अजून पण कळलं नसेल तर ऍटलीस्ट पार्ट तरी करा. पार्ट तरी करा की हिंज सपोर्टला नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स 2D मध्ये आणि 3D मध्ये किती. डिस्प्लेसमेंट म्हणून लक्षात नाही ठेवले तरी चालतंय, पण जर कॉन्सेप्च्युअली कळलं असेल तर वेल अँड गुड. समस्या इथपर्यंत क्लिअर आहे. बघा व्यवस्थित नीट लिहून घ्या. याच्यानंतर आपण बघूया की बाबा आपला जो फिक्स सपोर्ट आहे, जो शेवटला बघितला आपण, तो फिक्स सपोर्ट आणि तुमचा रिजिड सपोर्ट जो आपण पुढे जाऊन बघणार आहोत, रिजिड जॉइंटेड फ्रेम्स म्हणतो आपण, तो रिजिड सपोर्ट काय असतो आणि फिक्स सपोर्ट काय असतो, या दोघांमधला फरक काय आहे हे थोडंसं बघू. हे फक्त आधी लिहून घ्या. बघा ना, आतापर्यंत आपण काय बघितलं, 2D आणि 3D मध्ये सपोर्ट कंडिशन्स काय असतात. बघा कुठलाही सपोर्ट असेल तर त्याच्या सपोर्ट कंडिशन्स 2D मध्ये कोणत्या असतील आणि 3D मध्ये कोणत्या असतील हे बघितलं. आता थोडंसं रिजिड सपोर्ट काय असतो, फिक्स सपोर्ट काय असतो, या दोघांमधला एक थोडंसं बेसिक डिफरन्स एकदा समजून घेऊया. एक्झामला पडणार नाही आपल्याला, पण माहीत असणं खूप गरजेचं आहे. बघा मग लक्षात घ्या. बघा थीटा म्हणजे काय असतो पहिल्यांदा सांगा मला. थीटा म्हणजे काय रे, स्लोप का. थीटा इज नथिंग बट द स्लोप. आणि डेल्टा म्हणजे काय रे, डिफ्लेक्शन. बघा सॉम मध्ये शिकलो आपण स्लोप अँड डिफ्लेक्शन चॅप्टर मध्ये. थीटा म्हणजे काय, स्लोप, आणि डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन. गुड. मग मला सांगा स्लोप म्हणजे कसलं डिफ्लेक्शन असतं रे हे, सांगा बरं. बोला. इट इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कसलं, इट इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं ते, बरोबर, काहीतरी अँगल असतो तिथे. तसंच डिफ्लेक्शन कसला असेल रे मग, इट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. कसला असेल, इट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, माहीत असतीलच तुम्हाला. ज्यांना नसतील माहीत तरी नोट डाऊन करून घ्या प्लीज. ओके. त्यानंतर आता आपण सपोर्ट बघूया. आपला मेन सपोर्ट कोणता पहिला कुठला बघायचा आपल्याला, फिक्स्ड सपोर्ट. बघूया आता मग फिक्स सपोर्टमध्ये काय असतं आणि रिजिड सपोर्टमध्ये काय असतं. दोघांमधला एक बेसिक डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. बघा लक्षात घ्या. सपोज ही तुमची फिक्स्ड बीम आहे. हे एक्झाम्पल मी ऑलरेडी आपल्या पहिल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, तरी पण एकदा लक्षात घ्या. ही तुमचा कॅन्टिलिव्हर आहे. ह्या कॅन्टिलिव्हरवरती सपोज इकडून काहीतरी लोड लावला पी. मग मला सांगा, जेव्हा इथं सपोर्ट नव्हता त्यावेळी याचं डिफ्लेक्शन काहीतरी असं झालं असतं, बरोबर. जेव्हा सपोर्ट म्हणजे हिंज किंवा पिन सपोर्ट असतं तर त्याचं डिफ्लेक्शन असं काहीतरी झालं असतं. पण ज्या अर्थी इथं फिक्स सपोर्ट आहे त्या अर्थी इथं काहीतरी रेजिस्टिंग मुवमेंट एम सुद्धा असणार आहे का, रेजिस्टिंग मुवमेंट MR सुद्धा असणार आहे. मग हे रेजिस्टिंग मुवमेंट काय करतं रे, ह्या बीमला आहे त्या पोझिशनला घेऊन जातं. काय करतं, आहे त्या पोझिशनला घेऊन जातं अप टू सर्टन लेंथ, आणि तिथून परत डिफ्लेक्शन होतं. दॅट्स वाय फिक्स्ड तुमची एखादी बीम असेल किंवा कॅन्टिलिव्हर बीम असेल, त्याचा फिक्स्ड एंड असेल, तिथून तुम्हाला डिफ्लेक्शन जनरली याच टाईपमध्ये मिळतं. कळतंय. मग मला सांगा, मी फिक्स सपोर्टला बोलतोय, मी फिक्स सपोर्टशी बोलतोय ना रे. मग मला सांगा जर हा फिक्स सपोर्ट आहे का, हो. मग लक्षात घ्या, तुमचा जो थीटा असतो तो काय असतो लक्षात घ्या. इट इज द अँगल बिटवीन, ज्यांना लिहायचं आहे ते लिहू शकतात बरं का. इट इज द अँगल बिटवीन तुमचा मेंबर अँड हॉरिझॉन्टल. अँगल बिटवीन मेंबर अँड हॉरिझॉन्टल. दिस इज नथिंग बट द थीटा स्लोप. मग मला सांगता का, जेव्हा फिक्स सपोर्टला येतो जेव्हा मी माझ्या फिक्स सपोर्टला येतो त्यावेळी माझा मेंबर हा आहे का, फायनल पोझिशन बघायची बरं का मेंबरला. डिफ्लेक्ट झाल्यानंतर पण माझे फिक्स सपोर्टला या पॉईंटला हाच माझा मेंबर राहतोय का, तिथंच राहतोय. चेंज झालाय का, नाही झाला. म्हणजे माझा मेंबर पण तिथंच आहे आणि माझा हॉरिझॉन्टल सुद्धा हाच आहे. मग मेंबर आणि हॉरिझॉन्टलमध्ये काय अँगल आहे का रे, नाही आहे ना रे. मेंबर आणि हॉरिझॉन्टलमध्ये या फिक्स सपोर्ट भोवती काय अँगल आहे का, नाही आहे. मग मी म्हणू का की थीटा इज अब्सेंट म्हणू शकतो का, येस अब्सेंट म्हणू शकतो. तसंच मला सांगा डेल्टा म्हणजे काय, इट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट ना रे. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजेच इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यातलं जे लिनियर डिस्टन्स असतं त्याला म्हणतात डेल्टा. मग मला सांगा, बीमची इनिशियल पोझिशन इथं हीच होती का, आणि फायनल जरी केली तेव्हा इथंच राहते बीम कुठे गेली का, दुसरीकडे नाही गेली. म्हणजे बीम पहिल्यांदा इथंच होती आणि दुसऱ्यांदा पण फिक्स सपोर्टला इथंच आहे. ज्या अर्थी बीम एकाच ठिकाणी राहिले त्या अर्थी तिथं काहीतरी डिफ्लेक्शन असेल का, नाही. मग मला सांगा डेल्टा सुद्धा अब्सेंटच असेल का, डेल्टा सुद्धा काय असेल, अब्सेंट असेल, 0 असेल.
समजते बाळांनो? इथपर्यंत क्लिअर आहे? जसं इथे डेल्टा आहे एंडला, तसंच मी काय म्हटलं की बाबा इथे जसं थीटा होता, थीटा काय असतो, अँगल बिटवीन मेंबर अँड दिस हॉरिझॉन्टल, त्याचा काय होता, इथे थीटा 0 होता आणि डेल्टा सुद्धा काय होता, 0 होता. कुठे? या फिक्स सपोर्टला. तसंच जेव्हा तुम्ही फ्री हँडला याल तेव्हा मला सांगा, हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे का? हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे आणि ही तुमची न्यू पोझिशन आहे बीमची. मग तिथला जो अँगल असेल का आता काहीतरी, हो त्याला काय म्हणणार मी, थीटा. हा जो अँगल आहे थीटा आपण जो दाखवतो तो नेहमी हॉरिझॉन्टल पासून तुमच्या बीमकडे दाखवायचा, हॉरिझॉन्टल पासून बीमकडे दाखवायचा. उलटा असं दाखवून चालत नाही. का नाही दाखवून चालत? हे जेव्हा आपण शेवटचा चॅप्टर बघू, स्टिफनेस आणि फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स मॅटर करतात. त्यावेळी आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन, त्यावेळी तुम्हाला हे रोटेशन असतं, मुवमेंटचं जे साईन असतं, तेव्हा इथे मॅटर करतं की तुमचं थीटा तुम्ही कसं दाखवलंय. त्यामुळे लक्षात घ्या, तुमचा थीटा जो आहे तो नेहमी हॉरिझॉन्टल करून बीमकडेच गेला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? मग मला सांगा, तुमच्या फिक्स सपोर्टला रेजिस्टिंग मुवमेंट काहीतरी प्रेझेंट असते का रे? एम काय असतं? प्रेझेंट असेल. मुवमेंट इज प्रेझेंट. मग मला सांगा, फिक्स सपोर्टला थीटा अपसेंट, डेल्टा अपसेंट आणि मोमेंट प्रेझेंट. इथपर्यंत क्लिअर आहे? कुणाला डाऊट आहे? गुड. बघा लक्ष द्या, हे लिहिलं ना व्यवस्थित तुम्ही? डेल्टा इज अ डिस्प्लेसमेंट, इट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. लिहिलं नसेल तर लिहा, डेल्टा इज अ लिनियर डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ बीम और एनी मेंबर. बघा मग फिक्स्ड, जेव्हा मी फिक्स्ड सपोर्ट बघतो तसंच अजून एक सपोर्ट बघू आपण, हिंज सपोर्ट. बघितला ना आपण हिंज सपोर्ट? तेच बघतोय, 2 लेक्चर झाला आपण तेच बघतो, हिंज सपोर्ट. बरोबर. मग मला सांगा, हिंज सपोर्टमध्ये हिंज सपोर्ट जर मी काढला इथे, सपोज दिस इज माय हिंज सपोर्ट आणि तुमची बीम आहे. जर मी इकडून काहीतरी लोडिंग लावलं, इकडून काहीतरी लोडिंग लावलं, तर इथं डिफ्लेक्शन असं काहीतरी लिनियर होईल का? हे लिनियर डिफ्लेक्शन, पॅराबोलिक डिफ्लेक्शन का होतं हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण लक्षात घ्या, लिनियर डिस्प्लेसमेंट इथं होणार. मग मला सांगा, इथे काहीतरी थीटा प्रेझेंट राहिला का? बघा या सपोर्टला इथे म्हणतोय बरं का, मी इथलं म्हणतोय, या बीमचं, या सपोर्टचं नाही म्हणत आहे. लक्षात घ्या, मी हा हिंज सपोर्ट म्हणतोय बरं का. ह्या हिंज सपोर्टला इनिशियल कंडिशन तुमच्या बीमची ही आहे, बरोबर, आणि फायनल कंडिशन ही आहे. तर मला सांगा, या हिंज सपोर्टला इनिशियल आणि फायनल कंडिशन मधला काहीतरी थीटा प्रेझेंट असेल का? कळतंय बाळांनो? म्हणजे तुमचा स्लोप काय असेल, हिंज सपोर्टला प्रेझेंट असेल. काय असेल? प्रेझेंट असेल. तसंच डिफ्लेक्शनचा जर विचार केला, तर मला सांगा, या सपोर्टला डिफ्लेक्शन डेल्टा इज पॉसिबल आहे का? नाही, डिफ्लेक्शन इज अब्सेंट आहे. डिफ्लेक्शन इज अब्सेंट. दिस इज युअर हिंज सपोर्ट. बरोबर, हा तुमचा हिंज सपोर्ट आहे. जेव्हा मी इकडून लोड लावेल काहीतरी पी, लोड काहीतरी पी लावला, तर मला सांगा, तुमचं काहीतरी लिनियर डिस्प्लेसमेंट होईल का? बघा, हे लिनियर डिस्प्लेसमेंट, पॅराबोलिक डिस्प्लेसमेंट काय असते पुढे आपण व्यवस्थित क्लिअर करणार आहोत. त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा मी सपोर्टला म्हणतोय, मी इथे कुठेच येत नाही बरं का, मी इथे कुठेच विचार करत नाही, मी फक्त ह्या पॉईंटला, या सपोर्टला इमॅजिन करतोय. जेव्हा मी सपोर्टला इमॅजिन करतो, त्या सपोर्टला इनिशियल बीमची कंडिशन हीच होती आणि फायनल सुद्धा इथेच आहे का? फायनल सुद्धा इथेच आहे. मग मला सांगा, स्लोप तिथे पण काय असेल? अब्सेंटच असेल का? स्लोप अब्सेंट असेल का? बघा, स्लोप इथे प्रेझेंट आहे, इथे आहे, इथे आहे, सगळीकडे प्रेझेंट आहे. पण या पॉईंटला प्रेझेंट आहे का स्लोप? नाही आहे. मग स्लोप काय असेल? इथे अब्सेंट. तसंच तुमच्या बीमची पोझिशन हल्ले का? बीम सुरुवातीला इथंच होती, फायनल पण इथेच आहे, पुढे जाऊन चेंज झाले, पण इथे चेंज झाले का? सपोर्टला नाही झाली. मग डेल्टा सुद्धा काय असेल? अब्सेंटच असेल. आणि मुवमेंट बाळांनो, हिंज सपोर्टला काय असतं? प्रेझेंट असतं की रे? का अब्सेंट असतं? गुड, अब्सेंट असतं. मुवमेंट काय असतं? अब्सेंट असतं. का अब्सेंट असतं मुवमेंट अब्सेंट का असतं हिंज भोवती? कारण तिथं रोटेशन काय आहे? पॉसिबल आहे. रोटेशन काय आहे? पॉसिबल आहे. गुड. मग दुसरा सपोर्ट बघूया आता. दुसरा सपोर्ट कुठला असेल? बघा, लक्ष द्या, हे हिंज सपोर्ट महत्वाचं नाही आहे, फक्त आपल्याला बेसिक डिफरन्स कशातला बघायचा आहे? फिक्स सपोर्ट आणि रिजिड सपोर्ट. बघा मग लक्ष द्या, रिजिड सपोर्ट म्हणतो मी याला. गुड. ओके, रिजिड सपोर्ट त्यालाच काय म्हणतात? कंटिन्युअस इंटरमिजिएट सपोर्ट. कंटिन्युअस इंटरमिजिएट सपोर्ट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, दिस इज युअर कंटिन्युअस इंटरमिजिएट सपोर्ट. सपोज एखादा एक्झाम्पल घेतो मी, सपोज एखादे फ्रेम घेतो, दिस इज युअर रिजिड फ्रेम. ओके, फिक्स्ड सपोर्ट आहे ना रे, हा फिक्स सपोर्ट आहे. याचे जे हे 2 पॉईंट्स आहेत ना, दिज आर युअर
जॉईंट्स. हे काय असतात ते जॉईंट्स असतात आणि याच जॉईंट्सला रिजिड जॉईंट्स असं म्हटलं जातं. कसले जॉईंट्स म्हटलं जातं? रिजिड जॉईंट्स म्हटलं जातं. बघा याच फ्रेमला थोडंसं उघडून बघा, या फ्रेमला काय करा, थोडंसं उघडून बघा, त्याला बीममध्ये कन्वर्ट करा. बीममध्ये काय करा, कन्वर्ट करा. ही तुमची काहीतरी फिक्स बीम दिसेल आणि हे जे तुमचे रिजिड जॉईंट्स आहेत ते कुठेतरी असे असतील, बरोबर. मग मला सांगा, जर वरून लोड लावला, वरून काय केला, लोड लावला, आणि जर तुमचे हे जॉईंट्स नसते, हे जॉईंट जर तुमचे नसते, तर या फिक्स्ड बीमचं डिफ्लेक्शन काहीतरी असं झालं असतं का रे, काहीतरी असं झालं असतं. पण ज्या अर्थी इथं जॉईंट्स आहेत, ज्या अर्थी इथं तुमचे काहीतरी सपोर्ट्स आहेत, त्या अर्थी ह्याचं डिफ्लेक्शन हे कधीतरी हे जॉईंट्स अलाव करतील का? नाही करत. मग याचं डिफ्लेक्शन कसं होतं बाळांनो? बघा, ज्या अर्थी इथं जॉईंट्स आहेत त्या अर्थी याचं डिफ्लेक्शन काहीतरी असं होतं. ओके, दिस इज अ स्टँडर्ड केस, बरं का, स्टँडर्ड केस बघतोय मी, बरोबर. म्हणजे मला सांगा, तुमचे जे जॉईंट्स होते, इथं मी मुद्दाम फ्रेमचं तुम्हाला डिफ्लेक्शन दाखवलं नाही, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, बीम्स आधी बघा, समजून जाईल लगेच. ओके, मग मला सांगा, इथे पण काहीतरी θ1 असेल, या जॉईंटला बघतोय मी, आज J1 म्हणतो याला, मी याला J2 म्हणतो, बरोबर. मग या जॉईंट भोवती इथं काय θ1 असेल, सेम अँगल असेल इकडं θ1च, बघा. तसंच या जॉईंटला θ2 असेल आणि या जॉईंटला काय असेल, θ2च असेल. बघा, जर मी मुवमेंटचा विचार केला, तर समजून घ्या, या जॉईंटला इकडे जर हे मुवमेंट असेल, किंवा सपोज एक आकडाच घेतो, 10 घेतो, 10 किलो न्यूटन मीटर, जर इकडे 10 किलो न्यूटन मीटर मुवमेंट जनरेट होत असेल या जॉईंटला, तर इकडे सुद्धा 10 किलो न्यूटन मीटरच होतं. कारण इकडे जे मुवमेंट जनरेट झालंय क्लॉकवाईज डायरेक्शनला, तेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनलाच पाहिजे, तरच रिझल्टंट नेट मुवमेंट ॲट दिस जॉईंट हे 0 होतं. लक्षात घ्या, समजतंय? मुवमेंट, रिझल्टंट मुवमेंट, नेट मुवमेंट ॲट दिस जॉईंट इज 0, पण ॲक्च्युली तिथं मुवमेंट प्रेझेंट आहे, जर सेपरेट बीम तुम्ही कन्सिडर केल्या तर. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही जर रिजिड जॉईंटचा बोलला, रिजिड जॉईंटचा जर बोलला, तर रिजिड जॉईंटला मुवमेंट इज ऑलवेज प्रेझेंट असतं. सांगितलं ना बाळांनो मी, मुवमेंट इज ऑलवेज प्रेझेंट. मला सांगा, ही तुमची बीमची इनिशियल पोझिशन होती, बरोबर. ह्या जॉईंटला बघा बरं का, या जॉईंटला इनिशियल पोझिशन ही आहे आणि फायनल पोझिशन केल्यानंतर या जॉईंटला इथं चाली का बीम, ती तिथे चाली. याचा अर्थ डिफ्लेक्शन काय झालं का रे बीममध्ये, जिथे इथं झालं होतं डिफ्लेक्शन काय झालं का? नाही. म्हणजे डिफ्लेक्शन काय असेल, ते अब्सेंट असेल. डिफ्लेक्शन काय असेल? अब्सेंट असेल. तसंच मला सांगा, याच बीममध्ये θ प्रेझेंट दिसतोय की रे तुला? θ काय दिसतोय? प्रेझेंट दिसतोय. मग मला सांगता का बाळांनो, की तुमचा रिजिड जॉईंट आणि फिक्स जॉईंटमध्ये एकच काहीतरी फरक दिसतोय का तुम्हाला? In case of fixed joint, theta is absent, but in case of the rigid joint, theta is present. बाकी सगळं काय आहे? सेम आहे. म्हणजेच रिजिड जॉईंट हा फिक्स जॉईंटचंच काम करतो, रिजिड जॉईंट हा फिक्स जॉईंटचंच काम करतो. मुवमेंट जनरेट होतं, तिथं डिफ्लेक्शन 0 असतं. पण एकच फरक आहे की तर तुम्ही फिक्स सपोर्ट भोवती गेला, तर इन केस ऑफ फिक्स सपोर्ट देर इज अ थीटा अब्सेंट, आणि जर रिजिड सपोर्ट भोवती गेला, तर रिजिड सपोर्टला तुमचा थीटा काय असेल? प्रेझेंट असेल. मग एक नोट लिहून घ्या की फिक्स सपोर्ट असेल तर लॅस फिक्स सपोर्ट थीटा अब्सेंट, रिजिड सपोर्ट थीटा प्रेझेंट. एवढाच महत्त्वाचा मॅटर आहे, तेवढंच लक्षात घ्यायचं आहे. कन्फ्युजन आहे याच्यामध्ये फिक्स आणि रिजिड सपोर्टमध्ये. हे काय आपल्याला एक्झाम्पलला विचारलेलं नाही आहे, पण माहीत पाहिजे आपल्याला, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कळतं आपल्याला की बाबा तिथे मुवमेंट काय जनरेट होत आहे, की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मुवमेंट सेम काच पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या आपण एमडीएममध्ये क्लिअर करणार आहोत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, फक्त हा थोडासा बेसिक पार्ट तुम्हाला समजून सांगितलं. बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या. गुड. तसंच बघा, लक्षात घ्या, लिहिलं नाही सगळ्यांनी व्यवस्थित? हो. बघा, जसं आपण सपोर्ट्स बघितले, कुठले कुठले बघितले? बोला रे, बोला. कुठले बघितले? फिक्स सपोर्ट बघितला आणि रिजिड सपोर्ट बघितला. रिजिड सपोर्ट म्हणजे कुठला रे? इंटरमिजिएट सपोर्ट असतो तो नेहमी. कसला सपोर्ट असतो? इंटरमिजिएट सपोर्ट. मग दोघांमधला डिफरन्स बघितला की थीटा प्रेझेंट किंवा थीटा अब्सेंट, एवढाच एक बेसिक डिफरन्स दोघांमध्ये आहे. तसंच लक्षात घ्या, हा पण पार्ट बघितला. तसंच टाईप ऑफ स्ट्रक्चर कुठल्या असतात, आपल्याला हा पण एक पॉईंट बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला इक्विलिब्रियम बघायचं आहे, इक्विलिब्रियम कंडिशन्स बघायचे, सगळंच आज संपवायचं आपल्याला. बघून घ्या, लक्षात घ्या, हा तुमचा टाईप ऑफ स्ट्रक्चर आहे. टाइप्स ऑफ स्ट्रक्चर म्हणतो मी. कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर्स असतात बघूयात आपण थोडंसं. हे काय एक्झामला विचारण्यासारखं नाही आहे, कारण हा साधा सिंपल पार्ट आहे, पण आपल्याला कुठल्या स्ट्रक्चरच्या टाईपमध्ये डील करायचं आहे पूर्ण एसए टॉसमध्ये, एवढं तरी कळणं अपेक्षित आहे आपल्याला. बघा, मग लक्षात घ्या, पहिला जो तुमचा स्ट्रक्चरचा टाईप असेल तो कुठला असेल? स्केलेटल स्ट्रक्चर. कुठला असेल? स्केलेटल स्ट्रक्चर. समजतंय? पहिला कुठला असेल? स्केलेटल स्ट्रक्चर. दुसरा असेल आणि तिसरं एक असेल. 3च टाइप्स आहेत तुमच्या स्ट्रक्चरचे. समजते बाळांनो? पहिला कुठला आहे? स्केलेटल स्ट्रक्चर. दुसरा कुठला असेल? सरफेस स्ट्रक्चर.
तीनच टाईप आहेत आपल्या स्ट्रक्चरचे, तीनच टाईप्स आहेत आपल्या स्ट्रक्चरचे. बघा मग दुसरा कुठला आहे, सरफेस स्ट्रक्चर, दुसरा आहे सरफेस स्ट्रक्चर आणि तिसरा आहे सॉलिड स्ट्रक्चर. तिसरा कुठला आहे, सॉलिड स्ट्रक्चर. मग लक्षात घ्या बाळांनो, बघा मग आपण स्केलेटल स्ट्रक्चरने स्टार्ट करू. बघा स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे स्केलेटन म्हणतो ना आपण, सापळा, हाडांचा सापळा म्हणतो. बघा हाडांच्या सापळ्यांमध्ये सगळी हाडच असतात का, म्हणजेच काय, सपोज हे हाड आहे माझं, बरोबर. मग मला सांगा, या कुठल्या तो तुमचा असेल, बोन असेल, सपोज बोन असेल किंवा एखादी बीम घ्या किंवा एखादा कॉलम घ्या, काही घ्या. आपण सिव्हिल इंजिनियर आहे, आपण बीम आणि कॉलमशी डील करू. सपोज ही तुमची बीम आहे, तर या बीमचं लक्षात घ्या, हे जे लेंथ आहे प्रिडॉमिनंट आहे का. तुमचा जो एरिया आहे बीमचा, सपोज एक बीम काढली, सपोज मी इथे एखादी बीम काढली, समजून घ्या फक्त, सपोज एखादी बीम काढली इथे, तर मला सांगा हा तुमचं जी बीमची लेंथ आहे एल, ती तुमच्या बीमच्या क्रॉस सेक्शनपेक्षा, हा तुमचा बीमचा क्रॉस सेक्शन आहे ना, ह्या क्रॉस सेक्शनपेक्षा तुमची लेंथ कितीतरी जास्त आहे का. समजते भाऊ ना, कितीतरी जास्त आहे. स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे ते असतं की तुमचं एक डायमेन्शन, वन डायमेन्शन इज व्हेरी मच प्रिडॉमिनंट, वन डायमेन्शन इज प्रिडॉमिनंट. प्रिडॉमिनंट म्हणजे काय, जास्त महत्व असलेलं, बरोबर. एक डायमेन्शन कुठलं लेंथ असेल ते समजते, एक डायमेन्शन व्हेरी मच प्रिडॉमिनंट दॅन अदर टू डायमेन्शन्स, दॅन अदर टू डायमेन्शन्स. जर असं असेल तर तुमचं कसलं स्ट्रक्चर असेल ते स्केलेटल स्ट्रक्चर. मग त्याचे एक्झाम्पल काय सांगू शकतो मी, बीम म्हणा, कॉलम म्हणा, काही म्हणू शकतं बीम कॉलम, ज्याच्यामध्ये मार्कर म्हटला तरी चालेल, कारण ह्याचं एक लेंथ तुमची प्रिडॉमिनंट आहे कम्पेअर टू इट्स क्रॉस सेक्शन का. हो बघा, तसंच तुम्ही जेव्हा सरफेस स्ट्रक्चर भोवती येता, जेव्हा तुम्ही सरफेस स्ट्रक्चर भोवती येता, तेव्हा लक्षात घ्या, या केसमध्ये तुमचे टू डायमेन्शन्स, दोन डायमेन्शन्स आर प्रिडॉमिनंट, टू डायमेन्शन्स आर प्रिडॉमिनंट दॅन अदर वन डायमेन्शन, दॅन अदर वन डायमेन्शन. मग लक्षात घ्यायचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी स्लॅब म्हणू शकतो का रे, हो स्लॅब म्हणू शकतो मी. बघा स्लॅबमध्ये तुमचा स्लॅब असा काहीतरी असतो ना रे बाळांनो, बघा लक्षात घ्या, समजून घ्या फक्त. ओके, तुमचा स्लॅब काहीतरी असा असेल, दिस इज युअर एलेक्स म्हणतो आपण, दिस इज युअर LY म्हणतो, बरोबर ना रे बाळांनो, एलेक्स आणि LY म्हणतो आपण, RCC शिकलोय ना. तसाच ही तुमची काय असते, स्लॅबची थिकनेस असते. पण कंपॅरेटिव्ह टू द दिस टू डायमेन्शन्स ऑफ स्लॅब, त्याची थिकनेस जनरली खूप कमी असते का रे, 150-200 mm अशीच असते ना रे बाळांनो, खूप कमी असते स्लॅबची थिकनेस कंपॅरेटिव्ह टू इट्स टू डायमेन्शन्स. म्हणून त्याला कसलं स्ट्रक्चर म्हटलं जातं, स्ट्रक्चर, सरफेस स्ट्रक्चर. कळतं इथपर्यंत, क्लिअर आहे, गुड. मग तसंच सॉलिड स्ट्रक्चरमध्ये आला, तसं वॉल घ्या, इथं स्लॅबच्या जागी वॉल जर एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. वॉलमध्ये पण बघा, तुमची एखादी वॉल असेल तर वॉलमध्ये सुद्धा दोन डायमेन्शन्स खूप प्रिडॉमिनंट असतात, पण वॉलची थिकनेस आयदर 150 mm किंवा 230 mm. बघा मग कंपॅरेटिव्ह टू इट्स डायमेन्शन्स, व्हर्टिकल किती हाईट असते रे, जनरली 3 मीटर असते ना, आणि कशी तर अशी हॉरिझॉन्टल म्हणायला गेलं तर एक रूम कम्फर्टेबल पाहिजे असेल तर 3 मीटर, 3x3 ची जर मिनिमम वॉल पकडली तर त्यांची जी थिकनेस असते ती 150 mm असते. तर मग दोन डायमेन्शन्स प्रिडॉमिनंट झाले का तिसऱ्या डायमेन्शनपेक्षा, थिकनेसपेक्षा, म्हणून त्याला काय म्हटलं मी, सरफेस स्ट्रक्चर. तसंच जर सॉलिड स्ट्रक्चरमध्ये बघायला गेलं तर ऑल द डायमेन्शन्स आर प्रिडॉमिनंट, ऑल डायमेन्शन्स आर प्रिडॉमिनंट, ऑल डायमेन्शन्स आर प्रिडॉमिनंट. एकही डायमेन्शन कमी असं काहीच नाही, कळतंय. मग मी याच्यासाठी एक्झाम्पल काय देऊ, डॅम घ्या, काय घ्या, डॅम घ्या, मसोनरी वॉल्स घ्या. आपण इरिगेशन पण शिकलोय, बरोबर ना रे, इरिगेशन झाले ना आपलं, मसोनरी वॉल्स असतील, बरोबर. बघा मॅसोनरी वॉल्स असतील किंवा डॅम असेल, दोन्ही केसमध्ये त्यांचे जे तिन्ही डायमेन्शन्स असतील, डॅमची विड्थ घ्या, डॅमची हाईट घ्या, डॅमची लेंथ घ्या, कुठलेही आपण निग्लेक्ट नाही करू शकत, कुठलेही आपण निग्लेक्ट करूच नाही शकत. म्हणजे डॅम घ्या किंवा मॅसोनरी वॉल घ्या, दोन्हीमध्ये तिन्हीच्या तिन्ही डायमेन्शन्स काय असतात, प्रिडॉमिनंट असतात. तिन्हीच्या तिन्ही डायमेन्शन्सला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे. मग आपण हा पार्ट तर डायरेक्ट कशामध्ये शिकतो, इरिगेशनमध्ये शिकतो. हा जो सरफेस स्ट्रक्चरवाला आहे, स्लॅब असेल, वॉल असेल, तो RCC मध्ये शिकतो. मग आपल्याला पूर्ण जो एसेटॉस बघायचा आहे तो कशाभोवती असायला पाहिजे, फक्त स्केलेटल स्ट्रक्चर. मग आपल्याला एसेटॉसमध्ये स्केलेटल स्ट्रक्चरशीच डील करायचं आहे, आयदर अ बीम, आयदर अ कॉलम. कळतं बाळांनो, इथपर्यंतच डील करायचं आहे. 3 टाईपचे स्ट्रक्चर बघितले, मुद्दाम थोडंसं फास्ट घेतलं कारण हे इम्पॉर्टंट नाही फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला कदाचित असं विचारतील, ह्याच्यावरती जर प्रश्न विचारला तर प्रश्न काय विचारतील, एका साईडला स्केलेटल स्ट्रक्चर, सरफेस स्ट्रक्चर आणि सॉलिड स्ट्रक्चर देतील, आणि दुसऱ्या साईडला त्याच्यामध्ये असं असेल की बाबा लेंथ इम्पॉर्टंट आहे किंवा एक डायमेन्शन प्रिडॉमिनंट आहे, 2 प्रिडॉमिनंट, 3च्या तिन्ही प्रिडॉमिनंट, किंवा तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल पण असतील, डायरेक्ट एक्झाम्पल सुद्धा असतील, जसं बीम दिला असेल, स्लॅब दिला असेल आणि डॅम दिला असेल किंवा एखादं सॉलिड स्ट्रक्चर असेल. कळतंय, हे महत्त्वाचं आहे मॅटर. याच्यामध्ये टाइप्स ऑफ स्ट्रक्चर बघितले, कुठल्या कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर्स असतात. फर्स्ट वन इज द स्केलेटल स्ट्रक्चर, फर्स्ट वन इज द स्केलेटल स्ट्रक्चर. स्केलेटल म्हणजे आपण हाडांचा सापळा बघतो बाळांनो, त्याच्यामध्ये मांस असतं का, बघा त्याच्यामध्ये मांस भरलं तर स्केलेटल म्हणेन का मी, त्याला नाही म्हणणार ना रे. कळतंय, जेव्हा त्याच्यामध्ये मांस सगळं निघून
निघून जातं, फक्त तो सापळा राहतो, त्याच्यामध्ये फक्त ते हाड राहतं, त्या हाडाची लेंथ इम्पॉर्टंट आहे, बाकी डायमेन्शन मॅटर करत नाही. कळतं इथपर्यंत? स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय? एकच तुमचं जे डायमेन्शन असेल प्रिडॉमिनंट असेल कम्पेअर टू अदर 2 डायमेन्शन, दॅट इज स्केलेटल. त्याच्याशीच आपल्याला एसी टॉक्समध्ये डील करायचं आहे. मग त्याच्यामध्ये प्लेन स्ट्रक्चर्स, त्याच्यामध्ये रिजिड स्ट्रक्चर, हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये क्लिअर करू, मुद्दाम क्लिअर करू. बघा तसंच, कारण हे पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे म्हणून आत्ताच क्लिअर केलेलं बरं पडेल. तसंच सरफेस स्ट्रक्चर. सरफेस स्ट्रक्चर म्हणजे काय असतं रे? बघा तुमचे 2 डायमेन्शन्स प्रिडॉमिनंट असतात कम्पेअर टू 3rd डायमेन्शन. 2 डायमेन्शन म्हणजे मी स्लॅब म्हणतो किंवा माझी वॉल म्हणतो. स्लॅबचं तुमचा LX आणि LY जनरली मोठा असणार आहे कम्पेअर टू इट्स थिकनेस. सपोज एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, ही नोटबुक आहे, या नोटबुकचे ही डायमेन्शन आणि हे डायमेन्शन प्रिडॉमिनंट आहे कम्पेअर टू इट्स थिकनेस. दिस इज नथिंग बट द कसल्या टाईप ऑफ स्ट्रक्चर? बोला रे, कसल्या टाईप ऑफ स्ट्रक्चर? सरफेस स्ट्रक्चर. तसंच तिसरं कुठलं आहे रे? सॉलिड स्ट्रक्चर. सॉलिड स्ट्रक्चर म्हणजे काय रे? बघा त्याचे तिन्हीच्या तिन्ही डायमेन्शन्स कसे पाहिजेत? प्रिडॉमिनंट पाहिजे. तिन्हीच्या तिन्ही डायमेन्शन्स प्रिडॉमिनंट पाहिजे. मग तुम्ही डॅममध्ये गेला तर डॅममध्ये काय असतं? त्याची विड्थ सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरती रोड पण, डॅमवरती रोड पण असतात ना रे बांधू. जर इम्पॉर्टंट नसतं तर रोड बांधू शकलो नसतो ना रे, एवढी छोटी असती तर त्याची विड्थ. कळत आहे? विड्थ पण इम्पॉर्टंट आहे, हाईट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लेंथ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच सॉलिड स्ट्रक्चरमध्ये ऑल 3 डायमेन्शन्स किंवा ऑल ऑफ द डायमेन्शन्स आर प्रिडॉमिनंट. इथपर्यंत क्लिअर आहे टाईप ऑफ स्ट्रक्चरमध्ये? बरोबर क्लिअर. आता हे टाईप ऑफ स्ट्रक्चर बघितलं, याच्या नोट्स व्यवस्थित काढून घ्या. याच्या मागचा पॉईंट बघितला होता आपण फिक्स आणि रिजिड सपोर्ट मधला डिफरन्स, आणि त्याच्या आधी बघितलं होतं की तुमचे जे सपोर्ट असतात 2D मध्ये काय रिॲक्शन्स आणि 3D मध्ये काय रिॲक्शन. मुद्दाम हे घेतोय कारण की ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्यापर्यंत तुम्हाला SDI आणि KDI मधले प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार नाहीत. मग आपण SDI मधले सिम्पलेस्ट, प्रत्येक मुलगा लक्षात घ्या, तुम्ही क्लास करताय बरोबर, तुम्ही क्लासला येता, तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता, पण सेल्फ स्टडीवरती तुम्ही साधे एक्झाम्पल सॉल्व्ह करता. पण ज्यावेळी अशा गोष्टी चुकतात ना, त्यावेळी आपल्याला कळतं की यार मला अजून सुद्धा क्लिअर होत नाही. मग त्यासाठी कोणीतरी सांगणं इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून सांगतो जिथे मी चुकलो किंवा बाकीचे चुकतात तिथे तुम्हाला व्यवस्थित सांगतो, त्या नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोट्समध्ये. वरती कॉलम असतो, साईडला कॉलम असतो, त्याच्यामध्ये लिहिलं तरी चालेल, कारण त्याच्याकडे लवकर लक्ष जातं. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या नेहमी वरती लिहित चला. समजतंय? हे बघितलं. ह्याच्यानंतर आता आपण बघूयात की याच्यानंतर काय बघायचं आपल्याला? इक्विलिब्रियम. आणि इक्विलिब्रियम तुमच्या कंडिशन्स काय असतात वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी, हा पार्ट एकदा क्लिअर करू, म्हणजे आपल्याला SDI KDI प्रॉब्लेम नाही काही चालू करायला म्हटलं तर. ओके, लिहून घ्या. चला इथपर्यंत क्लिअर आहे. टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स बघितले आपण बरोबर. त्यानंतर आता आपण बघूयात की इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं आणि वेगवेगळ्या इक्विलिब्रियम कंडिशन्स काय असतात वेगवेगळ्या स्ट्रक्चर्ससाठी. तर बघा बिफोर गोईंग फॉर दिस फक्त एक इक्विलिब्रियमची डेफिनेशन लिहून घ्या, मी सांगतो ती. बघा इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं? द बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. लिहून घ्या. द बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. द बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम when the resultant force and the resultant moment, when the resultant force and the resultant movement is equal to 0 due to all forces acting upon it. Due to all forces acting upon it. म्हणजे जर एखादी बॉडी असेल, या बॉडीवरती खूप सारे लोडिंग्स ऍक्ट आहेत, ह्या प्रत्येक लोडिंगमुळे जर रिझल्टंट फोर्स, त्यांचा जो रिझल्टंट फोर्स असेल ना, तो रिझल्टंट फोर्स जर 0 आला किंवा त्यांचा रिझल्टंट मुवमेंट सुद्धा जर 0 आला तर समजून जा की तुमची बॉडी कशामध्ये आहे? इक्विलिब्रियम आहे. मग इक्विलिब्रियमच्या थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट्स किंवा थोडेसे बेसिक कंडिशन्स आहेत, त्या थोडेसे सांगतो म्हणजे इकडं समजायला सोपं पडेल. बघा लक्ष द्या. सपोज मी एखादी बॉडी म्हणतो, ओके दिस इज माय बॉडी, एक ब्लॉक म्हणतो, तिला मी बॉडी कन्सिडर करतो, ओके दिस इज माय बॉडी, आणि इकडून काय केलाय? लोड ऍक्ट केला. ओके दिसून काय केला? लोड ऍक्ट केला. इकडून 10 न्यूटन मारतो, इकडून पण 10 न्यूटन देतो बरोबर. तसंच एक दुसरी बॉडी ऍक्ट घेतो, ओके ह्याच्यामध्ये काय करतो? वरून 10 न्यूटन लावतो, खालून 10 न्यूटन लावतो, वरून 10 आणि खालून 10. आणि तिसरी एक बॉडी घेऊया, त्याच्यामध्ये काय करूया बाळांनो? इथे 10 न्यूटन लावू आणि इथे सुद्धा खाली थोडंसं 10 न्यूटन लावू. ह्यांच्या दोघांमध्ये एक काहीतरी डिस्टन्स आहे ना रे, ते डिस्टन्स मी म्हणतो 2 मीटर आहे. किती मीटर आहे? 2 मीटर आहे. बघा लक्ष द्या. आता पहिली केस बघा. पहिल्या केसमध्ये काय आहे रे? एक ब्लॉक आहे. सपोज माझं डोकं म्हणजे एक ब्लॉक आहे. या डोक्याला इकडून 10 किलो न्यूटनचा लोड लागलाय, इकडून सुद्धा 10 किलो न्यूटनचा लोड लागलाय. मला सांगा इकडून पण 10 किलो न्यूटन, 10 न्यूटन कोणीतरी दाबतंय, इकडून पण 10 न्यूटन कोणीतरी दाबतंय. मी आता हलेन का रे जागेवर? माझं डोकं हलेल का? नाही. माझं डोकं काय राहील? स्टेबल कंडिशनला राहील. हलेल का ते? नाही हलणार. दॅट स्टेज ऑफ माझ्या डोक्याची जी स्टेज आहे त्या स्टेजलाच म्हणतात काय? इक्विलिब्रियम स्टेज. त्या स्टेजला काय म्हणतात? इक्विलिब्रियम स्टेज म्हणतात. जर मी कन्सिडर केलं, सपोज मी म्हणतो की माझे एक्स डायरेक्शन, सपोज राईट हँडला जाणारे फोर्सेस आहेत ते पॉझिटिव्ह म्हणतो आणि लेफ्ट हँडला जाणारे फोर्सेस आहेत ते निगेटिव्ह म्हणतो, तर मला सांगा इथे नेट फोर्स काय असेल? सपोज मी समेशन एफेक्ट्स म्हणू का?
हॉरिझॉन्टल म्हणतो ना रे. समेशन म्हणजे एफ एक्स म्हणजे हे काय अल्जेब्राइक सम आहे ना रे बाळांनो, अल्जेब्राइक सम आहे. अल्जेब्राइक सम ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस. हा राईटला चाललाय म्हणून काय झालं +10, हा लेफ्टला चाललाय म्हणून -10. किती आलं रे 0. म्हणजे रिझल्टंट फोर्स ऑन दिस बॉडी, रिझल्टंट फोर्स ऑन दिस बॉडी अल्टिमेटली काय आला 0 आला का. अल्टिमेटली काय आला 0 आला. म्हणजे मला एक स्टेज मिळाली इथं, मला एक केस मिळाली इथं. काय मिळाली ती समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. तसंच इथे या बघा, इथे जर बघितलं तर खाली जाणारे लोड आहेत मी निगेटिव्ह पकडतो आणि वरती जाणारे लोड आहेत ते पॉझिटिव्ह पकडतो. तर मला सांगा समेशन एफ वाय जर मी म्हटलं इथं समेशन एफ वाय अल्जेब्राइक सम ऑफ ऑल द फोर्सेस इन वर्टिकल डायरेक्शन. हा खाली चाललाय ना -10 आणि हा वरती चाललाय +10. -10 + 10 किती रे 0च का. अल्टिमेटली याचा सुद्धा रिझल्टंट काय आला 0. म्हणजे या पण बॉडीला मी काय म्हणू शकतो रिझल्टंट इक्विलिब्रियम मध्ये म्हणू शकतो. म्हणजे मला अजून एक कंडिशन मिळाली का रे इथे, कोणती ती समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. बघा एक्झाम्पल दिलं होतं माझ्या डोक्याचं, इकडून 10 न्यूटन लावलं, इकडून 10 न्यूटन लावला, इक्विलिब्रियम स्टेजमध्ये आहे. तसंच वरून तो कोणी तर मला दाबलं तर मी असा होईल रे, पण मला खालून पण तेवढंच दाबलं तर आता माझं होईल का काय चेंज होईल का नाही हलणार ना, मी जाग्यावरून हालेन का नाही हलणार. म्हणजे वरून या केसमध्ये सुद्धा मी काय असेल इक्विलिब्रियम कंडिशनमध्येच असेल का. पण लक्षात घ्या जेव्हा तिसरी केस येते, ज्यावेळी तिसरी केस येते तेव्हा इकडून 10 न्यूटन लावलाय आणि इथे 10 न्यूटन लावलाय, दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे 2 मीटरचा आहे. कळतं, इथून 10 न्यूटन लावलाय आणि इथून पण 10 न्यूटन लावलाय. तर मला सांगा आता मी रोटेट होईन का, माझी मान काय होईल रोटेट होईल. म्हणजेच मला सांगा माझी मान आता इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे का नाही आहे. मग मला काय करायला लागतं बघा, हे जो 10 न्यूटन आहे हा 10 न्यूटन आहे, तो काय जनरेट करतो कपल जनरेट करतो. काय करतो कपल जनरेट करतो. तर किती असेल 10 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ना रे, किती असेल तो 2 मीटर. 10 इंटू 2 किती 20 न्यूटन मीटर इज युअर कपल. मग मला सांगा हे तुमच्या बॉडीवरती ऍक्ट होते का, म्हणून तर माझ्या मानेचं काय होत होतं रोटेशन. मग मला माझ्या मानेचं रोटेशन अवॉइड करायचं असेल तर इकडून पण काहीतरी रेजिस्टिंग मुवमेंट अप्लाइड मुवमेंट लावावं लागेल का, तरच ती माझी बॉडी काय माझी मान काय होईल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये येईल. मग मला सांगा जर कपल तुमचं क्लॉकवाईज डायरेक्शनला ऍक्ट होत आहे तर मला सांगा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला तेवढंच किती 20 न्यूटन मीटरचा मुवमेंट लावावं लागेल का. हो 20 न्यूटन मीटरचा लोड लावावा लागेल. मग मला सांगा इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये पहिल्या केसमध्ये बघितलं माझी बॉडी काय आहे स्टेबल कंडिशनला आहे, दुसऱ्या केसमध्ये पण काय केलं स्टेबल कंडिशनलाच म्हणजेच काय इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. थर्ड केसमध्ये मी काय बघितलं की माझ्या मानाची पोझिशन बरोबर, इथून लोड लावला इथून लोड लावला रोटेट होऊ शकतं. पण त्याच वेळी जर मी त्याला अपोजिंग मुवमेंट लावलं तर माझी मान काय आली इक्विलिब्रियम कंडिशनला आली. मग कळते मग मी इथे काय म्हणू शकतो की जर समेशन मुवमेंट ह्या केसमध्ये किती येईल सांगा बरं. बघा इथे 20 मायनस हे अपोजिंग म्हणजे काय -20 किती येईल अल्टिमेटली 0. मग मी असं म्हणू शकतो का की समेशन मुवमेंट इन दिस केस इज ऑल्सो 0. मग इक्विलिब्रियम कंडिशन बेसिक 2D म्हणतो रे, हे सगळे 2D स्ट्रक्चर्स आहेत ना रे. 2D स्ट्रक्चरमध्ये बेसिक इक्विलिब्रियम कंडिशन्स कोणत्या कोणत्या मिळाल्या मला, आयदर समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आणि समेशन एम इज इक्वल टू 0. बघा 3 कंडिशन मी इथं 2D मध्ये म्हणतोय बरं का. मी बेसिक सांगितलंय की आपण जेव्हा आपण स्केलेटल स्ट्रक्चरमध्ये बघू तेव्हा नक्की कुठल्या स्ट्रक्चरसाठी किती इक्विलिब्रियम कंडिशन्स असतात ते व्यवस्थित बघणार आहोत. बघा मग लेट्स गो फॉर द स्केलेटल स्ट्रक्चर. हे व्यवस्थित लिहून घ्या. सर ओके क्लिअर आहे इथपर्यंत कळालं इक्विलिब्रियम म्हणजे काय. इक्विलिब्रियमची गोष्ट काय लिहिणार की बाबा एखाद्या बॉडीवरती रिझल्टंट फोर्स किंवा रिझल्टंट मुवमेंट जर 0 येत असेल तरच ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असते, अदरवाईज नाही. मग त्याच्या बेसिक गोष्टी थोड्याशा सांगितल्या, इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. आता आपण स्केलेटल स्ट्रक्चरचं बघू थोडंसं. बघा लक्ष द्या. मग आता हे सगळ्यांनी लिहून घेतले ना व्यवस्थित नोट्स बनवत जा, प्रॉपरली नोट्स बनवत जा. कारण नोट्स व्यवस्थित नसतील तर परत माझं टीचिंग आहे तुम्हाला तुमचे नोट्सच उपयोगी पडणार आहेत. मी माठवणार नाही की मी तुम्हाला काय काय बोललो होतो समजते. त्यामुळे नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करत जा. बघा स्ट्रक्चरचे टाईप बघितले होते स्केलेटल स्ट्रक्चर, सरफेस आणि सॉलिड स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये पहिलं आपण काय म्हटलं की आपल्याला एसिडॉसमध्ये कशाशी डील करायचं आहे स्केलेटल स्ट्रक्चरशी. मग सांगितलं होतं तुम्हाला स्केलेटल स्ट्रक्चरमध्ये आयदर पिन जॉईंटेड स्ट्रक्चर्स असतात किंवा
रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर्स असतात. पिन जॉईंटेड स्ट्रक्चर म्हणजे काय रे, असं एखादं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये प्रत्येक जॉईंट, काय म्हणतोय लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे, वाटलं तर तिथं लिहा, तुम्हाला सांगतो एक स्टेटमेंट ते लिहून घ्या. असं एखादं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये प्रत्येक जॉईंट हा पिन किंवा हिंज आहे, प्रत्येक जॉईंट की हा पिन किंवा हिंज आहे, त्याला म्हणतात पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. मग रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर किंवा रिजिड जॉईंटेड फ्रेम म्हणजे काय असेल, असं एखादं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक, काय म्हणतो मी, ॲटलिस्ट एक जॉईंट तरी माझा रिजिड किंवा फिक्स पाहिजे, एक जॉईंट तरी माझा रिजिड जॉईंट किंवा फिक्स जॉईंट पाहिजे. कळते, क्लिअर आहे. इथे लिहा, पिन जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये लिहून घ्या, या पिन जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये लिहून घ्या की एव्हरी जॉईंट हॅज टू बी पिन ऑर हिंज, एव्हरी जॉईंट हॅज टू बी पिन ऑर हिंज. आणि इथे लिहून घ्या, एव्हरी जॉईंट नाही म्हणायचं, इथे काय म्हणणार, ॲटलिस्ट वन जॉईंट शुड बी रिजिड ऑर फिक्स्ड, ॲटलिस्ट वन जॉईंट शुड बी रिजिड ऑर फिक्स्ड. हे इथं लिहून घ्या, समजतं. हे लिहून झाल्यानंतर खाली बघा. आता लक्ष द्या, पिन जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये अजून एक बेसिक डिफरन्स आहे जनरली, हो का. सपोज ही तुमची ट्रस आहे, ओके, पिन जॉईंटेड म्हणतात ट्रसला, माहीत असेल तर तुम्हाला, ओके. सपोज हा मेंबर आहे, ह्याच्यावरती लोडिंग लावलं, ह्याच्यावरती काय लावलं, लोडिंग लावलं, तर लक्षात घ्या, पिन जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये जर इनिशियल अँगल त्यांचा काहीतरी थीटा असेल तर लोडिंग लावल्यानंतर त्यांच्यातला अँगल चेंज होतो. म्हणजे इनिशियल जर 90 डिग्री असेल तर तुम्हाला लोडिंग लावल्यानंतर तो अँगल 90 डिग्रीज राहील असं नाही, अँगल काय होतो, चेंज होतो. कशामध्ये, पिन जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये. पण रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये तुमचा जॉईंट हा रिजिड असल्यामुळं तुम्ही लोडिंग लावा, काहीही लावा, तुमचा पहिला अँगल जर 90 डिग्री असेल तर चेंज झालेला अँगल सुद्धा 90 डिग्रीच असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट द रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर. हे आपल्याला बेसिक विचारणार नाहीत एक्झामला, म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत आहे, फक्त आपल्याला बाकीचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा मला व्यवस्थित डिस्कस करून घ्यायचा आपल्या क्लासमध्ये. बघून घ्या, लक्षात घ्या. मग पिन जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये काय असतं, पिन जॉईंटेड स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्लेन पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. प्लेन म्हणजे काय रे, सांगितलं ना मी, प्लेन म्हणजे 2D, प्लेन म्हणजे 2D आणि स्पेस म्हणजे 3D. तेच बघायचं आपल्याला. बघूयात मग. या बघा, पिन जॉईंटेड स्ट्रक्चर, प्लेन पिन जॉईंटेड स्ट्रक्चर, त्याचं एक्झाम्पल आहे, त्याला म्हणतात ट्रस. काय म्हणतात त्याला, ट्रस. ट्रस इज अ प्लेन पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. काय म्हणतो मी, ट्रस इज अ प्लेन पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. याचाच अर्थ थोडंसं ट्रसबद्दल सांगतो डिटेलमध्ये, कारण महत्त्वाचं आहे बाळांनो, पुढे जाऊन आपल्याला खूप लागणार आहे. कळतंय. ट्रसमध्ये जर व्यवस्थित बघायला गेलं, प्लेन पिन जॉईंटेड म्हणतोय ना, म्हणजे ट्रसमधला प्रत्येक जॉईंट, काय म्हणतो मी, ट्रसमधला प्रत्येक जॉईंट हा पिन किंवा हिंज असायला पाहिजे, पिन किंवा हिंज असायला पाहिजे. मग याचा अपोजिट विचार केला मी तर, की ट्रसमध्ये कधीही फिक्स सपोर्ट येईल का, नाही ना, कधीतरी फिक्स सपोर्ट येईल का. लिहून घ्या स्टेटमेंट, इन केस ऑफ ट्रस देअर शुड नॉट बी एनी फिक्स सपोर्ट. जर फिक्स सपोर्ट असेल तुझ्या स्ट्रक्चरमध्ये तर त्याला ट्रस म्हणू शकत नाही तू. समजतंय. म्हणजे मी असं लिहू का, इन केस ऑफ ट्रस, इन केस ऑफ ट्रस ओनली हिंज ऑर रोलर सपोर्ट प्रेझेंट, हिंज सपोर्ट किंवा रोलर सपोर्टच प्रेझेंट असतील, तुमचा फिक्स सपोर्ट कधीही ट्रसमध्ये प्रेझेंट असणार नाही. कळतंय. ट्रसमध्ये कधी तुमचा फिक्स सपोर्ट प्रेझेंट असेल का, नाही. मग मला सांगा, तुम्हाला मी म्हणतोय की माझ्या ट्रसमध्ये फक्त हिंज आणि रोलर सपोर्ट प्रेझेंट आहे. काय म्हणतो मी, फक्त हिंज आणि रोलर सपोर्ट प्रेझेंट आहेत. तर मला सांगा, एक स्टेटमेंट लिहिलं होतं का मी, की हिंज सपोर्ट असो किंवा रोलर सपोर्ट असो, दोन्ही सपोर्टमध्ये मुवमेंट काय असतं, 0 असतं. बोललोय ना रे बाळांनो, आपलं हे लेक्चर, पहिल्या लेक्चरमध्ये तेच बघतोय आपण, की हिंज सपोर्ट आणि रोलर सपोर्ट भोवती मुवमेंट काय असतं, 0 असतं. कारण का, कारण तिथं रोटेशन पॉसिबल आहे का, हो. मग मला सांगा, सपोज तुमचा असा हा ट्रस आहे, सपोज, ओके, दिस इज युअर ट्रस. या ट्रस भोवती तुम्ही लोडिंग आहे ना, तो नेहमी जॉईंट वरती लावावं लागतं. लोडिंग असेल तर नेहमी जॉईंट भोवती लावावं लागतं. कधीतरी बघितलं की ट्रस भोवती इथेच मध्ये कुठेतरी लोडिंग लावलंय, इथेच कुठेतरी मोडिंग, असं कुठेतरी लोडिंग लावलंय. काय होतं, जेव्हा तुम्ही इथे लोडिंग लावता, मध्येच मेंबर आहे ना, मेंबरवरती जेव्हा लोडिंग लावता तेव्हा काय होतं, हे डिफ्लेक्ट होतं का, ह्याच्यामध्ये या जॉईंट आहे, हा जॉईंट आहे ना, आणि हा तुमचा काय असेल, सपोज 10 न्यूटन आहे, 10 न्यूटन आहे का, या तुमचा फोर्स आहे आणि हा तुमचा जॉईंट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स असेल, सपोज 3 मीटर म्हणतो मी, 3 मीटर असेल, तर हा तुमचा फोर्स या जॉईंट भोवती काहीतरी मुवमेंट जनरेट करेल का, म्हणजे 30 न्यूटन मीटर एवढं मुवमेंट जनरेट करेल. 10 × 3 ना रे बांधो, म्हणजे मुवमेंट जनरेट झालं का या रोलर सपोर्टला. पण रोलर सपोर्ट भोवती कधी मुवमेंट जनरेट होतं का, नाही होत. जर मुवमेंट जनरेट झालं तर त्याचा काय होईल, फिक्स सपोर्ट होईल. त्याचा काय होईल, फिक्स सपोर्ट होईल. ते आपल्याला पाहिजे का ट्रसमध्ये, नाही पाहिजे. म्हणून लक्षात घ्या की ट्रसमध्ये नेहमी तुमचा जो लोड असेल तो जॉईंटलाच लावला जातो. आणि एखादा लोड तुमच्या जॉईंटमधून जात असेल तर त्याचं मुवमेंट काय असतं, 0च की रे. अप्लाइड मेकॅनिक्समध्ये शिकलो की आपण, बरोबर ना. मग हे गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या ट्रस बाबतीत. गुड. तुम्हाला कळालं ना, प्लेन पिन जॉईंटेड
फ्रेम, प्लेन पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजेच ट्रस असतं. हे नावं खूप महत्त्वाचे आहेत. ही जर नावं पाठ नाही झाली तर तुमचा गोंधळ होऊ शकतो एक्झाममध्ये. म्हणून सांगतोय प्लेन पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजे काय असतं, ट्रस असतं. बघा मग ट्रसचा अजून एक सांगतो तुम्हाला. सपोज ही तुमची ट्रस आहे आणि याचाच हा हिंज आणि हा रोलर, बरोबर. आता लक्षात घ्या की ट्रसमध्ये, ट्रस इज अ विच काइंड ऑफ मेंबर, ॲक्झिअली लोडेड मेंबर का. अरे बोला रे बाळांनो, हे सगळं झालंय ना रे आपलं. ट्रस इज अ ॲक्झिअली लोडेड मेंबर, ट्रस इज अ ॲक्झिअली लोडेड मेंबर. मग मला सांगा ॲक्झिअली लोडेड मेंबर याचा अर्थ त्याच्यामध्ये फक्त एकच ॲक्झिअल फोर्स असेल का, आयदर अ टेन्शन ऑर द कॉम्प्रेशन. मग बघा टेन्शन आणि कॉम्प्रेशन कसं ओळखायचं असतं. ट्रस ॲक्झिअली लोडेड मेंबर आहे, लिहून घेतला असेल तुम्ही. बघा मग लक्षात घ्या, तुमचा हा जो सपोर्ट आहे, हा मेंबर आहे ना तुमचा, हा तुमचा काय आहे, मेंबर आहे. बघा या मेंबरमध्ये टेन्शन का कॉम्प्रेशन कसं जनरेट करायचं, कसं दाखवायचं. टेन्शन असेल तर कसं दाखवायचं आणि कॉम्प्रेशन असेल तर कसं दाखवायचं. बघा तुमचा जो हा सपोर्ट आहे, तुमचा हा काय आहे, सपोर्ट आहे. या सपोर्टला जर तुमचा फोर्स खेचत असेल, काय म्हटलं मी, सपोर्टला तुमचा फोर्स खेचत असेल, स्ट्रेच करत असेल, देन दॅट इज अ टेन्शन. देन दॅट इज अ टेन्शन. खेचत असेल सपोर्टला तर टेन्शन. आणि जर तुमचा सपोज या सपोर्टला कन्सिडर करतो, या सपोर्टला तुमच्या मेंबरमधला फोर्स जर दाबत असेल, कॉम्प्रेस करत असेल, देन दॅट इज अ कॉम्प्रेशन. इकडं म्हणू का मी, देन दॅट इज अ कॉम्प्रेशन. समजतंय. मग मला सांगा, मी या सपोज हा मेंबर आहे ना रे बाळांनो, ह्या मेंबरला दोन सपोर्ट आहेत का, हा पण एक सपोर्ट आहे आणि इथे पण एक रिजिड, हा इथे हिंज सपोर्ट असेल का, हो हा पण काय असेल, हिंज सपोर्ट असेल. मग मला सांगा, जेव्हा मी हिंज सपोर्टला जातो त्यावेळी इकडचा, जेव्हा मी हा बाण दाखवला इथे, या बाणानं काय इंडिकेट करतं, या सपोर्टला तर इंडिकेट करतं की या सपोर्टला हे स्ट्रेच करतंय, पण या सपोर्ट भोवती बघितलं हा बाण काय करतो, त्याला कॉम्प्रेस करतंय. म्हणजे एकाच मेंबरमधला फोर्स टेन्शन कॉम्प्रेस जनरेट नाही करू शकत ना रे. एकाच मेंबरमध्ये टेन्शन पण आहे आणि कॉम्प्रेशन पण आहे असं नाही होत, आयदर टेन्शन किंवा कॉम्प्रेशन. मग लक्षात घ्या, मग काय करावं लागतं त्या केसमध्ये, तुम्हाला असं दाखवावं लागतं. तुमचं कसं दाखवतं, आता हे टेन्शन दाखवतो तुमच्या मेंबरमधलं. म्हणजे इकडून जर बघितलं या सपोर्टला, तर या सपोर्टचा इकडचा बाण घ्या, हा काय करतो, टेन्शन करतोय. इकडून जर बघितलं तर या सपोर्टला इकडचा बाण घ्या, हा पण काय करतोय, टेन्शन घेतोय. तसंच हा जसा या सपोर्टला कॉम्प्रेस करतोय, तसाच इकडे पण आपल्याला कॉम्प्रेस दाखवायला लागेल ना या सपोर्टला. म्हणून ट्रसमध्ये जनरली टेन्शन आणि कॉम्प्रेशन या पद्धतीनं दाखवतात. मुद्दाम तुम्हाला फास्ट सांगितलं कारण आपल्याला ट्रस चॅप्टर पूर्ण बघायचं आहे ना रे. तिथे आपल्याला व्यवस्थित हेच बघायचं आहे सगळं. टेन्शनमधला, ट्रसमधला टेन्शन काढा, कॉम्प्रेशन काढा, झिरो मेंबर काढा, हे सगळं व्यवस्थित क्लिअर करून घेणार आहे आपण. पण आत्ता थोडंसं कळालं तर बरं पडेल, एवढंच, बाकी काय नाही. बघा मग लक्ष द्या, ट्रस बघितलं ना आपण. ट्रस कसं काढतात रे, बघ 2D मधला ट्रस आहे ना रे हा. सपोज हा माझा ट्रस आहे, ओके. हिंज आणि रोलर सपोर्ट जनरली असतात ट्रसमध्ये. बघा हा ट्रस झाला. तसंच लक्षात घ्या, स्पेस पिन जॉईंटेड फ्रेम म्हणतोय मी. स्पेस पिन जॉईंटेड, सगळे जॉईंट कसे आहेत, तिथे पण पिनच आहेत. म्हणजेच तो ट्रसचाच पार्ट असेल का. त्याचं एक्झाम्पल असतं टॉवर. त्याचं एक्झाम्पल काय असतं, टॉवर. तुमचा टॉवर असतो ना, तुमच्या लाईटचा टॉवर असेल, तुमच्या मोबाईलचा टॉवर असेल, असतो ना, तो टॉवर काय असतो, 3D मधला ट्रस. 3D मधला ट्रस म्हणजेच काय, टॉवर. काय म्हणतो मी, 3D मधला ट्रस म्हणजेच टॉवर. म्हणजे मी टॉवरला जर 3D ट्रस म्हणतोय, लक्षात घ्या, मी जर माझ्या टॉवरला 3D ट्रस म्हणतोय, ज्या अर्थी मी माझ्या ट्रसला ॲक्झिअली लोडेड मेंबर म्हणतोय, त्या अर्थी माझ्या टॉवरला सुद्धा मला ॲक्झिअली लोडेड मेंबरच म्हटलं पाहिजे का. कळते ना रे बाळांनो. हे क्लिअर करतो मी, जेव्हा तुम्ही इथं नंबर ऑफ अननोन्स येतील ना तेव्हा ते व्यवस्थित क्लिअर होईल. पण लक्षात घ्या, ट्रस तुमचा 2D मधला आहे आणि तुमचा टॉवर काय आहे, 3D मधला ट्रस आहे. टॉवर म्हणजे काय, 3D मधला ट्रस. मग लक्षात घ्या बाळांनो, घ्या लक्षात. हो का, डायग्राम काढतो इथं मी. सपोज हा माझा हिंज सपोर्ट आहे, हा माझा रोलर सपोर्ट आहे. बघा 3D काढायचं ना आपल्याला, थोडंसं असं काहीतरी काढून घेऊ आपण. ओके, समजतं, इमॅजिन करा. सपोज 3D एवढंच आहे. सपोज हा तुमचा काय असेल, टॉवर असेल. समजून घ्या, इकडे पण मागे काहीतरी एक सपोर्ट असेल का, इकडे पण मागे काहीतरी सपोर्ट असेल. मग लक्षात घ्या, हा पण एक 3D मधला ट्रस आहे. तर याच्या पण प्रत्येक मेंबरमध्ये आयदर अ टेन्शन ऑर द कॉम्प्रेशन जनरेट होईल. काय होईल, आयदर अ टेन्शन ऑर कॉम्प्रेशन. तसंच लक्षात घ्या, तुम्ही जर रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चरमध्ये आला, त्यात पण प्लेन आणि स्पेस होतं, त्यात पण 2D आणि 3D पडतं. मग लक्षात घ्या, जर 2D असेल, लक्षात घ्या 2D असेल तर 2D फ्रेम्स बघितल्यात. 2D फ्रेम्स प्लेन रिजिड जॉईंटेड फ्रेम्स असतील किंवा प्लेन रिजिड जॉईंटेड बीम्स असतील, दोन्हींना पण एकच कंडिशन आहे. बघा लक्षात घ्या, बीम असेल किंवा फ्रेम असेल, रिजिड फ्रेम असेल. एक फ्रेम काढतो मी इथे. सपोज दिस इज युअर फ्रेम, सिंगल बे फ्रेम. ओके, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, बघा लक्षात घ्या, हा तुमचा प्लेन रिजिड जॉईंटेड फ्रेम आहे. तसंच स्पेस रिजिड जॉईंटेड फ्रेम कशी असेल रे, ही अशी काहीतरी असेल. ओके, ती काहीतरी झेड ॲक्सिसला सुद्धा एक्सटेंड झालेली असेल ना रे बाळांनो.
हो, झेड ॲक्सिसला सुद्धा एक्सटेंड झालेलं असेल. अशी काहीतरी तुमची 3D फ्रेम असेल. हे एक्झाम्पल्स क्लिअर आहेत. पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजे काय? ट्रस. स्पेस पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजेच काय? टॉवर, म्हणजेच 3D मधला ट्रस. तसंच प्लेन रिजिड जॉईंटेड फ्रेम म्हणजे आपल्या फ्रेम्स असतात, पोर्टल फ्रेम्स असतात त्यानंतर स्पेस रिजिड जॉईंटेड फ्रेम्स असतात म्हणजेच 3D मधल्या पोर्टल फ्रेम्स. 3D मधल्या पोर्टल फ्रेम्स. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा मग आपल्याला काय बघायचं आहे? मेन पार्ट आपल्याला जो बघायचा आहे कुठला? तो इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असतात प्रत्येक केसमध्ये. हे एक्झाम्पलच्या डायग्राम्स परत लिहून घ्याल का? थोडीशी जागा कमी आहे, मी आता थोडंसं इरेज करतोय. एक्झाम्पलच्या डायग्राम्स व्यवस्थित लिहून घ्या. बघा मग लक्ष द्या. आपण आता काय बघितलं होतं? ट्रस बघितलं होतं, बरोबर. बघा मी ट्रसमध्ये काय म्हणतोय, काय म्हटलं मी ट्रसमध्ये एव्हरी सपोर्ट शुड बी रोलर ऑर हिंज. सपोर्ट कसा पाहिजे ट्रसमध्ये? हिंज पाहिजे किंवा रोलर पाहिजे. म्हणजे फिक्स सपोर्ट अलाव आहे का तिथं? नाही आहे. फिक्स सपोर्ट अलाव नाही आहे याचा अर्थ तिथं मुवमेंट कधी जनरेट होईल का? नाही होणार बाळांनो. मुवमेंट जनरेट होईल का? नाही होणार. मग मला सांगा, तुमची जी ट्रस आहे तिथं मी काय म्हणतोय? तुमची जी ट्रस आहे तिथं मी काय म्हणतोय की मुवमेंट जनरेट होत नाही. याचा अर्थ मुवमेंट काय आहे? 0 आहे. ज्या अर्थी हिंज रोलर सपोर्ट आहे त्या अर्थी तिथं मुवमेंट जनरेट होणारच नाही. प्रत्येक जॉईंट हा हिंज आहे. जर मुवमेंट जनरेट होणारच नाही आहे तर मला सांगा समेशन m इज इक्वल टू 0 ही कंडिशन वापरायची गरज आहे का ट्रसमध्ये? समजताय? ही समेशन m इज इक्वल टू 0. अरे मुवमेंट नाहीच आहे ना रे तिथे. मुवमेंट असतं तर समेशन m इज इक्वल टू 0 वापरणं कंडिशन, पण मुवमेंट अवेलेबलच नाही तिथं. ट्रसमध्ये मुवमेंट कधी जनरेट होतच नाही आहे तर समेशन m इज इक्वल टू 0 वापरायची गरज आहे का? नाही आहे. समजते मुलांनो? मग तिथं फक्त कुठले इक्विलिब्रियम कंडिशन ऍक्ट होतील? समेशन fx इज इक्वल टू 0, समेशन fy इज इक्वल टू 0. कळते? इथपर्यंत क्लिअर आहे? समेशन fx इज इक्वल टू 0 आणि समेशन fy इज इक्वल टू 0 फक्त दोनच इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतील. कळतंय? हा एक आणि हा एक. कशामध्ये? प्लेन जॉईंटेड फ्रेममध्ये. प्लेन पिन जॉईंटेड फ्रेममध्ये. जेव्हा तुम्ही स्पेस पिन जॉईंटेड फ्रेममध्ये जाता 3D ट्रसमध्ये, मी ट्रस म्हणतोय ना अजून पण ट्रस म्हणतोय याचा अर्थ तिथे फिक्स सपोर्ट पाहिजे का? नाही पाहिजे. म्हणजे तिथे पण मुवमेंट जनरेट होईल का? नाही होणार. मग तिथे काय होईल बाळांनो? फक्त समेशन fx इज इक्वल टू 0, समेशन fy इज इक्वल टू 0. पण बाळांनो ते 3D येणार आहे. तिथं अजून एक ऍक्सिस असेल, झेड ऍक्सिस बघितलं ना आपण. मग तिथे अजून पण असेल काहीतरी समेशन fz इज इक्वल टू 0 का? समेशन fz इज इक्वल टू 0. म्हणजे मला सांगा प्लेन पिन जॉईंटेड फ्रेममध्ये म्हणजे ट्रसमध्ये नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती? नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स 2. तेच स्पेस पिन जॉईंटेड फ्रेम असेल, स्पेस पिन जॉईंटेड फ्रेम असेल तर नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती? 3 का? कळते बाळांनो? इथपर्यंत क्लिअर आहे? याच्यामध्ये कन्फ्युजन नसायला पाहिजे, कारण हेच आपल्याला परत एसडीआय केडीआयला काढताना लागणार आहे. ह्या बेसिक गोष्टी इथंच क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. तसंच लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फ्रेममध्ये येता, रिजिड जॉईंट असेल किंवा रिजिड बीम असेल किंवा रिजिड फ्रेम असेल, जेव्हा रिजिड फ्रेम किंवा रिजिड बीममध्ये येता त्यावेळी तिथं मुवमेंट जनरेट होतं, कारण मी रिजिड जॉईंट म्हणतोय ना रे. रिजिड जॉईंट म्हणतोय. रिजिड जॉईंटला बघितलं होतं ना मागे आपण, फिक्स आणि रिजिड जॉईंट मधला डिफरन्स बघितला. त्याच्यामध्ये रिजिड जॉईंटमध्ये मुवमेंट जनरेट होतं का? ज्या अर्थी मुवमेंट जनरेट होतं त्या अर्थी समेशन m इज इक्वल टू 0 इथं कंडिशन वापरणं मला मॅन्डेटरी आहे. म्हणजेच इथे काय असेल? समेशन fx इज इक्वल टू 0 पण येईल, समेशन fy इज इक्वल टू 0 पण येईल आणि समेशन fz इज इक्वल टू 2D मध्ये बघतो ना, समेशन m इज इक्वल टू 0. ह्या तिन्ही कंडिशन मला रिजिड जॉईंट किंवा बीममध्ये बघायला मिळतात. मग लक्षात घ्या, नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन इन केस ऑफ प्लेन रिजिड जॉइंटेड फ्रेम और बीम किती रे? 3च का? कुठल्या? समेशन fx0, समेशन fy0 आणि समेशन m इज इक्वल टू 0. समेशन m इज इक्वल टू 0. तेच जर मी 3D मध्ये गेलो, हे बघितलं ना आपण आत्ताच बघितलंय, तेच जर मी 3D मध्ये गेलो तर मला सांगता का बाळांनो, समेशन fx समेशन fy आहे, तसंच समेशन fz सुद्धा राहील का? समेशन fz सुद्धा राहील. समेशन fx इज इक्वल टू 0, समेशन fy इज इक्वल टू 0 आणि समेशन fz इज इक्वल टू 0. तसंच मुवमेंट अबाउट z ॲक्सिस इज इक्वल टू 0 समेशन म्हणतोय. तसंच x आणि y ॲक्सिस भोवती पण 0च असेल का? 3D मध्ये येणार आहे बाळांनो. समेशन mx इज इक्वल टू 0, समेशन my इज इक्वल टू 0 आणि तिसरं काय असेल? समेशन mz इज इक्वल टू 0. म्हणजे नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स इन केस ऑफ स्पेस रिजिड जॉइंटेड फ्रेम किती झाला रे? 6 झाला. किती झाला? 6 झाला. कळतं? इथपर्यंत क्लिअर आहे? इक्विलिब्रियम कंडिशन्स इन एव्हरी केस, इक्विलिब्रियम कंडिशन्स इन एव्हरी केस थोडंसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. तुमच्यापर्यंत हे पोहोचलं असेल. तुमच्याकडे स्केलेटल स्ट्रक्चर आहे, कुठले असतात? पिन जॉइंटेड स्ट्रक्चर एक असेल, त्यानंतर रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर पण असेल.
पिन जॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये 2D 3D दोन असतील, मग 2D म्हणजे प्लेन आणि 3D म्हणजे स्पेस. म्हणजेच काय, प्लेन पिन जॉइंटेड फ्रेम. म्हणजेच कुठलं एक्झाम्पल दिलं होतं, ट्रसचं. तसंच स्पेस पिन जॉइंटेड फ्रेम म्हणजेच कुठली, टॉवर. तसंच आपण इकडे आलो रिजिड जॉइंटेडमध्ये पण 2D आणि 3D असतं. मग प्लेन रिजिड जॉइंटेड फ्रेम किंवा बीम, त्याच्यासाठी काय बघितलं आपण, पोर्टल फ्रेम बघितली होती. आणि 3D मधली पोर्टल फ्रेम म्हणजे स्पेस रिजिड जॉइंटेड फ्रेम. आणि त्याच्यासाठी मला सांगा, ट्रससाठी इक्विलिब्रियम कंडिशन्स किती, 2. टॉवरसाठी इक्विलिब्रियम कंडिशन्स 3. पोर्टल फ्रेम 2D पोर्टल फ्रेमसाठी 3 आणि 3D पोर्टल फ्रेमसाठी 6. इथपर्यंत क्लिअर आहे. इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे, नक्की नाही आहे. बघा हे लिहून घेतलं का व्यवस्थित. मला पुढचा प्रॉब्लेम आहे, पुढचा एक पॉईंट सांगायचं तुम्हाला. हे क्लिअर आहे, इथपर्यंत लिहून घेतलंय. बघा मग आपल्याला नंबर ऑफ अननोन्स इन इच मेंबर बघायचं आहे. नंबर ऑफ अननोन्स इन इच मेंबर बघायचं आहे. बघा मग सांगा, इकडे बघू आपण थोडंसं. या इकडे ट्रस असेल, सपोज काय असेल, ट्रस असेल. ट्रस असेल. बघा ट्रसमध्ये मी काय म्हटलं आता, ट्रस इज अ विच काइंड ऑफ मेंबर, ट्रस इज अ ॲक्झिली लोडेड मेंबर म्हटलं का. ट्रस काय म्हटलं, ॲक्झिली लोडेड मेंबर. याचा अर्थ काय होतं की ट्रसच्या प्रत्येक मेंबरमध्ये, काय म्हणतो मी, ट्रसच्या प्रत्येक मेंबरमध्ये फक्त ॲक्झियल फोर्सच असेल. ॲक्झियल फोर्स म्हणजे आयदर अ टेन्शन ऑर अ कॉम्प्रेशन. मग मला सांगा, मी कट केला, इफ आय कट द मेंबर, इफ आय कट द मेंबर ऑफ ट्रस, मेंबरचा जर मी ट्रसचा जर मेंबर मी कट केला, तर मला सांगा नंबर ऑफ अननोन्स किती मिळतील मला तिथं. नंबर ऑफ अननोन्स किती मिळतील ट्रसमध्ये. जर मी माझ्या ट्रसचा एखादा मेंबर कट केला, तर नंबर ऑफ अननोन्स इन ट्रस मला किती, एकच की रे, ॲक्झिली लोड म्हणतो ना रे मी, एकच लोड असणार आहे, टेन्शन किंवा कॉम्प्रेशन. टेन्शन आणि कॉम्प्रेशन नाही, एकाच मेंबरमध्ये टेन्शन आणि कॉम्प्रेशन जनरेट होत नाही बाळांनो. आयदर अ टेन्शन ऑर अ कॉम्प्रेशन म्हणजे एकच फोर्स जनरेट होते का. मग नंबर ऑफ अननोन्स इज इक्वल टू किती, 1. कधी, वेन आय कट द मेंबर ऑफ ट्रस. एखाद्या ट्रसचा मी एखादा मेंबर कट केला, तर त्याच्यामध्ये मला नंबर ऑफ अननोन्स किती मिळणार आहेत, 1. मग जर तुमच्या ट्रसमध्ये 3 मेंबर्स असतील, तर 3 मेंबरमध्ये नंबर ऑफ अननोन्स किती झाले, 3 असतील. ह्या पुढे गोष्टी क्लिअर होतील एक्झाम्पल सॉल्व्ह होताना. पण लक्षात घ्या, हे आत्ता कळणं पण खूप महत्त्वाचं आहे. बघा हे झालं ट्रस बाबतीत. तसंच जर मी टॉवरबद्दल म्हटलं, तर मी टॉवर म्हणजे काय म्हणतो रे, इट इज अ 3D ट्रस का. टॉवर म्हणजे काय म्हणतो मी, इट इज अ 3D ट्रस. मग जर मी 3D ट्रस म्हणतो टॉवरला, जर टॉवरच्या पण नावामध्ये ट्रस येतंय, तर ट्रस इज अ ॲक्झिली लोडेड मेंबर की रे, हो ना. ट्रस इज अ ॲक्झिली लोडेड मेंबर. मग ते 2D असो किंवा 3D असो, त्याच्यामध्ये फक्त ॲक्झियल फोर्सच असणार आहे. म्हणजे तुम्ही टॉवरचा म्हणजेच काय, 3D ट्रसचा जरी मेंबर कट केला, तरी सुद्धा तिथं नंबर ऑफ अननोन्स किती मिळणार आहेत, एकच मिळणार आहे. किती मिळणार आहे, एकच नंबर ऑफ अननोन मिळणार आहे. मग मला इथे सांगता, नंबर ऑफ अननोन्स इन इच मेंबर ऑफ प्लेन पिन जॉइंटेड फ्रेम दॅट इज ट्रस किती, 1. तसं स्पेस पिन जॉइंटेड ट्रस दॅट इज 3D मधला ट्रस म्हणजेच टॉवर, तिथे सुद्धा किती असतील अननोन, एकच असेल. हे पण खूप महत्त्वाचं आहे बरं का बाळांनो. हे आपल्याला लागणार आहे पुढे, जेव्हा तुम्हाला मी SDI सोडवायला देईन, त्यामध्ये कॉन्सेप्च्युअल मेथड एक आहे. त्या कॉन्सेप्च्युअल मेथडमध्ये नंबर ऑफ अननोन्स वेन वी कट द एनी मेंबर ऑफ ट्रस, टॉवर ऑर रिजिड फ्रेम, तर किती नंबर ऑफ अननोन्स असतात, ह्या गोष्टी तिथं लागणार आहेत. म्हणून हे आत्ताच क्लिअर करतोय, समजणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ट्रसच्या गोष्टी कळाली, गुड. मग आता आपण काय बघायचं आहे, आपली पोर्टल फ्रेम, रिजिड फ्रेम बघायची ना, तिला पण बघून घेऊ थोडंसं. म्हणजे आपला थोडासा हा इक्विलिब्रियमचा पार्ट थोडासा आजच्या दिवसापुरता संपून जातो. बघा तुमची रिजिड फ्रेम असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, रिजिड फ्रेम असेल किंवा रिजिड बीम असेल, रिजिड फ्रेम किंवा बीम असेल 2D मधली, कशामधली, 2D मधली. तर लक्षात घ्या, तुमची ही सपोज बीम आहे. तुमच्या बीमला जर तुम्ही मधून कट केलं, तुमच्या बीमला काय केलं, मधून कट केलं, तर त्या बीममध्ये तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स Fy सुद्धा असणार आहे. अननोन असतो हा हॉरिझॉन्टल फोर्स, Fy सुद्धा असेल, व्हर्टिकल फोर्स Fx सुद्धा Rx म्हणतो मी सपोज. हॉरिझॉन्टल रिॲक्शन, हॉरिझॉन्टल फोर्स, सॉरी Fx म्हणून त्याला. बघा हॉरिझॉन्टल फोर्स Fy असेल, व्हर्टिकल फोर्स हॉरिझॉन्टल फोर्स Fx असेल, व्हर्टिकल फोर्स Fy असेल, आणि त्याच जॉईंट भोवती काहीतरी मुवमेंट सुद्धा जनरेट होईल. काय होईल, मुवमेंट सुद्धा जनरेट होईल. दॅट इज MZ म्हणा किंवा फक्त M म्हटला तरी चालेल. मग मला सांगा, तुमच्या बीमचा एखादा मेंबर कट केला किंवा तुमची फ्रेम आहे ती बीमपासूनच तयार झाले का. तुमची फ्रेम कशी तयार होते रे, हा तुमचा कॉलम असतो, हा तुमचा बीम असतो, याच्यातूनच तुमची पोर्टल फ्रेम तयार होते का. मग तुम्ही बीम कट केली काय, कॉलम कट केला काय, तेवढेच मेंबर मिळायला पाहिजेत का जेवढे बीमला कट केल्यानंतर मिळतात.
हो. मग लक्षात घ्या, तुमच्या बीमच्या मेंबरला कट केला किंवा तुमच्या फ्रेमच्या मेंबरला कट केला जो 2D मध्ये आहे, तर तुम्हाला Fx, Fy आणि M 3 अननोन्स मिळतात. मग इथे लिहू का मी, नंबर ऑफ अननोन्स इन इच मेंबर. एक प्रत्येक मेंबरला जर कट केला तर नंबर ऑफ अननोन्स इन इच मेंबर ऑफ रिजिड फ्रेम ऑर द बीम इन 2D केस किती असतील, 3 असतील. किती असतील, 3 असतील. तेच जर मी स्पेसमध्ये गेलो तर मला सांगा, जसं Fx, Fy आहे तसंच Fz सुद्धा असेल का अननोन, हो. तसं Mz आहे तसंच Mx आणि My सुद्धा असेल का, हो. मग मला सांगा, नंबर ऑफ अननोन्स इन केस ऑफ स्पेस रिजिड जॉइंटेड फ्रेम किती असेल, 6 असेल का. क्लिअर आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे. काय काय बघितलं आपण, इक्विलिब्रियम बघितलं. इक्विलिब्रियममध्ये काय बघितलं बघा, सुरुवातीपासून येऊ थोडंसं. सुरुवातीला काय बघितलं आपण, थोडीशी रिव्हिजन घेतली. त्याच्यानंतर बघितलं की बाबा आपले जे सपोर्ट्स आहेत ते 2D मध्ये बघितले होते, आता आपल्याला 3D मध्ये बघायचे होते. मग 3D मधल्या गोष्टी बघितल्या आपण की 3D मध्ये थोडेसे सपोर्ट रिॲक्शन्स चेंज होतात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ स्ट्रक्चर बघितले. मग स्केलेटल असेल, स्केलेटल स्ट्रक्चर असेल, सॉलिड स्ट्रक्चर असेल किंवा सरफेस स्ट्रक्चर असेल. त्याच्यानंतर आपण इक्विलिब्रियमकडे बघतोय. इक्विलिब्रियम म्हणजे काय म्हटलं मी, the body is said to be in equilibrium when the resultant force or the resultant movement is equal to 0 when all the forces acting upon it. समजतंय बाळांनो, इथपर्यंत क्लिअर होतं. मग आपण इक्विलिब्रियम मध्ये काय बघितलं की आपल्याला स्केलेटल स्ट्रक्चर बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्लेन रिजिड जॉइंटेड फ्रेम आणि प्लेन पिन जॉइंटेड स्ट्रक्चर आणि रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर बघायचं आहे. मग पिन जॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये प्लेन पिन जॉइंटेड स्ट्रक्चर म्हणजे 2D आणि 3D दोन टाईप पडतात. तसंच रिजिडमध्ये पण 2D आणि 3D पडतात. मग मी म्हटलं की प्लेन पिन जॉइंटेड फ्रेम हे नाव खूप महत्त्वाचं आहे. पण ट्रसलाच काय म्हणतात, लिहून घ्या कुठेतरी, ट्रसलाच काय म्हणतात, प्लेन पिन जॉइंटेड फ्रेम. ट्रसला काय म्हणतात, प्लेन पिन जॉइंटेड फ्रेम. मग मला सांगताय का, ट्रसचा कुठलाही मेंबर कट केला, काय म्हणतो मी, ट्रसचा कुठलाही मेंबर कट केला म्हणजेच प्लेन पिन जॉइंटेड फ्रेमचा कुठलाही मेंबर कट केला तर नंबर ऑफ अननोन्स किती, एकच का. तसंच स्पेसच्या पिन जॉइंटेड फ्रेमचा म्हणजेच टॉवरचा कुठलाही मेंबर कट केला तर तिथे सुद्धा नंबर ऑफ अननोन्स किती मिळतात, एकच मिळतो. तिथे पण किती मिळतात, एकच मिळतो. तसंच इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये गेलो तर मला कळालं की बाबा ट्रसमध्ये फक्त 2च सपोर्ट असतात, आयदर हिंज और रोलर. फिक्स सपोर्ट कधी जनरेट होईल का ट्रस किंवा टॉवरमध्ये, नाही होणार. ज्या अर्थी फिक्स सपोर्ट नाही आहे, ज्या अर्थी गायडेड रोलर सपोर्ट काहीच नाही जनरेट होऊ शकत तिथं, त्या अर्थी तिथं मुवमेंट जनरेट होईल का, नाही होणार. मग मुवमेंट जनरेट होत नाही त्या अर्थी समेशन M = 0 ही जी इक्विलिब्रियम कंडिशन बेसिकमध्ये बघितली होती ती वापरायची गरज आहे, नाही आहे. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन इन केस ऑफ ट्रस अँड द टॉवर किती असायला पाहिजेत, फक्त 2च का. मग तुमचा 2D असो किंवा 3D असो, बघा 2D मध्ये 2 असतील आणि 3D मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुमचा एक ॲक्सिस सुद्धा वाढतो का, Z ॲक्सिस वाढतो. मग जेव्हा तुम्ही स्पेस पिन जॉइंटेड स्ट्रक्चर दॅट इज टॉवर बद्दल जेव्हा डील कराल तेव्हा तुम्हाला नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स किती असतील, 3च असतील. जेव्हा तुम्ही रिजिड जॉइंटेड फ्रेम्समध्ये जाता त्यावेळी लक्षात घ्या, जेवढ्या तुमच्या इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत तेवढेच तुमचे नंबर ऑफ अननोन्सच दिसायला मिळतात का तुम्हाला, कळतंय. हे लक्षात ठेवायला सोपं जातं. फक्त इथे थोडंसं कन्फ्यूज नाही व्हायचं, इथे कॉन्सेप्च्युअली जावं लागतं. एक्झाममध्ये कन्फ्युजन क्रिएट नाही व्हायला पाहिजे. आता इथून पुढे आपल्याला पुढच्या एक्झाम्पलमध्ये स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीने स्टार्ट करायचं आहे. डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये SDI काय, KDI काय, एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी, इंटरनल इनडिटर्मिनन्सी, त्याचे थोडेसे फॉर्म्युले, शॉर्टकट मेथड, फॉर्म्युला मेथड अँड द कॉन्सेप्च्युअल मेथड आणि थोडेसे एक्झाम्पल्स त्याच्यावरचे बेसिक लेवलचे हे तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करणार आहे. त्याच्यासाठी हा सगळा डाटा खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर सपोर्ट तुम्हाला व्यवस्थित कळाले नसतील बाळांनो तर पुढे खूप कन्फ्युजन क्रिएट होईल. त्यामुळे काही कळालं नसेल तर बिंदास मला विचारू शकता. पण इथे अनक्लिअर राहिलं तर पुढे सुद्धा अनक्लिअर राहील. मग पुढे पण कॉन्सेप्ट डोक्यावरून जातील, एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाहीत, परत तुम्ही मलाच ब्लेम करणार. त्यापेक्षा लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर मला पर्सनल मेसेज करा तुम्ही बिंदास. काही जरी डाऊट असेल सर मला हा पॉईंट कळाला नाही, आपण तो क्लिअर करू, विचार करू त्याच्यावर. समजतंय. इथपर्यंत कोणाला क्लिअर आहे. आपण इक्विलिब्रियम बघितलं, इक्विलिब्रियमच्या कंडिशन बघितल्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी. पुढच्या लेक्चरमध्ये वी विल गो फॉर द डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी, स्टॅटिक अँड कायनेमॅटिक. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज अनिकेत थोरात सायनिंग ऑफ.